नमस्कार सर्वांना, माझा मानाचा जय शिवराय. केपी क्रिक प्रेझेंट खालापूरचे सितारे एपिसोड 4 आणि या 4थ्या एपिसोड मध्ये माझ्या तमाम प्रेक्षकांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या सोबत जर पाहिलं तर 2 असे खेळाडू आहेत या खालापूर तालुक्यामधील सध्याच्या कंडिशन मध्ये अव्वल दर्जाचे ऑलराऊंडर. सिया 11 सहकार नगर संघामधून खेळणारे एक आहेत देवेंद्र क्षत्रिय उर्फ डेबू आणि दुसरे आहेत पाहिलं तर प्रथमेश विचारे. दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू आहेत. तुम्हा दोघांचे आपल्या केपी क्रिक प्रेझेंट खालापूरचे सितारे एपिसोड 4 मध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. कसं वाटतं या एपिसोड मध्ये तुम्हाला मी बोलावलं, त्यासोबत तुम्ही आलात, तुमचं बोळात गेलो? खूप चांगलं वाटतं. ॲक्च्युली एक्सपेक्टेड नव्हतं की आमची मुलाखत घेतली जाईल म्हणून, पण तुमचा मनापासून आभारी आहे आम्हाला या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल. नक्की जर पाहायला गेलं तर तुम्ही अशा प्रकारचे खेळाडू आहात. मागील 2 ते 3 वर्षामध्ये आम्ही पाहिलंय, तुम्हाला जवळून तुमच्या क्रिकेटचा अंदाज पाहिलाय आणि तुम्ही ज्या प्रकारे खालापूरचं क्रिकेट उंचीवर नेताय, नक्कीच आमची इच्छा होती की तुम्हाला या पॉडकास्टवर आणायचं आणि संपूर्ण माझ्या तमाम प्रेक्षकांना आणि खालापूरच्या सर्व क्रिकेट रसिकांना तुमचे चेहरे, तुम्ही जे क्रिकेट खेळले ते कशा प्रकारे खेळले, सुरुवात कुठून केली, हे नक्कीच आम्हाला सर्वांना सांगण्याची इच्छा होती. सुरुवात करूयात आपण देवेंद्र तुमच्यापासून. देवेंद्र, कसा झाला तुमचा क्रिकेटचा प्रवास सुरू आणि त्याचसोबत देवेंद्र क्षत्रिय तू डेबू हा प्रवास कसा होता? नक्कीच. तर मी तुम्हाला माझ्या बालपणीपासून घेऊन जाईल. तर मी ॲक्च्युली राहणारा मी आर्टा कॉलनीतला आहे, जिथे मुलगावचा संघ खेळतो. तर सुरुवातीपासूनच म्हणजे अँड्रमपासून मी स्टार्ट केली क्रिकेट खेळायचं आणि मग त्याच्यानंतर काही वर्ष खेळल्यानंतर मग तिकडं जी यंग म्हणजे जे सिनियर्स होते आमचे, त्यांचा गेम बघून मग तिथून आवड निर्माण झाली की आपल्याला पण ओव्हरऑल खेळायचं आहे. मग हळूहळू करता करता मग स्कूलच्या 7वीपासून मग नंतर लेदर क्रिकेट जॉईन केलं स्कूलमध्ये. तिथून मग नंतर काही वर्ष खेळलो सतत 7वी ते 10वी, नंतर ज्युनियर कॉलेजमध्ये. मग तिथून प्रवास सुरू झाला ॲक्च्युअल आणि सिरियस क्रिकेटचा. तिथून मग नंतर असं झालं की 12वीच्या शेवटचा काहीतरी सेमिस्टर होता, त्यावेळेस अंडर-19चं रायगड सिलेक्शन होतं आपल्या जनता क्रिकेट ग्राउंड, जनताच्या ग्राउंडवर. तिथून काहीतरी 150-200 मुलं होती, त्यातले काहीतरी 5-6 जण सिलेक्ट झाले, त्यातला मी एक होतो. आणि मग नंतर अंडर-19च्या सिलेक्शनला जायचं होतं तर नागोडण्याच्या आपल्या IPSL ग्राउंडला. तिथं पण चांगलाच माझा परफॉर्मन्स झाला, पण किट नसल्यामुळे तिकडं मी सिलेक्शन जे कमिटी होती त्यांना सांगितलं की सर मला ॲज अ बॅट्समन ऑलराऊंडर म्हणून मी असं फॉर्म भरलं आहे, तर मला बॅटिंगसाठी पाठवाल का? तर ते बोलले ठीक आहे, तू पॅडअप कर, तुझा नंबर आला की मी तुला बोलतो. तर मी बोललो सर माझ्याकडे किट नाही आहे ॲक्च्युली. तर मग तिथले ते कोण सिलेक्शनमध्ये ते कोण सर होते, ते मला माहीत नाही, आता नाव नाही आठवत. तर ते बोलले की तुझ्याकडे किट नाही तर मग तू कशाला आलास प्रॅक्टिसला किंवा सिलेक्शनला. मग तिकडून थोडा मूड ऑफ झाला माझा आणि तिथून मग नंतर मी परत बॅकफूटला गेलो आणि मग नंतर तिथून मी जरा क्रिकेट बंद केलं, कारण की घरचाही तेवढा काही सपोर्ट नव्हता मला त्या टायमाला, कारण की फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग नव्हती घरची. आणि मी माझ्या फॅमिलीमध्ये 4था मेंबर आहे, 2 भाऊ आणि आम्ही 2 बहीण होतो. तर मग तिकडून प्रवास सुरू झाला सिरियस क्रिकेटचा आणि काही काळात मी जरा क्रिकेट बंद पण केलं. मग नंतर हळू करता करता मग नंतर कॉलेज क्रिकेट खेळलो, युनिव्हर्सिटी लेवल खेळलो. ग्रॅज्युएशन नंतर मग परत एकदा 10 ते 12 वर्ष क्रिकेट माझं बंद झालं. त्यावर आता प्रथमेश तुमच्याकडे आम्ही येतोय. प्रथमेश, आमच्या माहितीत तरी तुम्ही सुरुवात केली होती बऱ्याच ठिकाणी अंडरम क्रिकेटला, नाईट टुर्नामेंट, आणि तुमचं नाव पाहिलं तर संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये अक्षरशः गाजत होतं. त्यानंतर तुमचा प्रवास कसा झाला अंडरम पासून ते आज पाहिलं तर ओव्हरऑल क्रिकेट पर्यंत? सुरुवातीला तर मी राहिलो सहकार नगरमध्ये असायचो आणि अंडरमची प्रॅक्टिस म्हणजे खेळायला काटरंग संघातून जायचो. आई एकविरा काटरंग म्हणून टीम होती, त्या संघातून मी खेळायला जायचो. तिथून अंडरमची सुरुवात झाली. नाईट मॅचमध्ये थोडीफार ओळख भेटली, त्यानंतर नाव होत गेलं असती पण प्रॅक्टिस काय कधी बंद नाही केली. जायची आणि इच्छा भरपूर असायची, घरच्यांचा पण तेवढाच सपोर्ट होता माझ्या पाठी, तुला खेळायला भेटते तू जा. तर त्यांनी पण तेव्हा विश्वास दाखवला, ते चांगलं झालं. आणि त्यानंतर मग असते ओंकार 11 म्हणून आपलं जे कोपलीचा वडापाव फेमस आहे सचिन किरवे दादा, त्यांच्या टीम मधून मला चान्स भेटला आणि त्यांच्यासोबत खेळता खेळता मग मला नॅशनल निकलवाल्यांनी जे अंडरम क्रिकेट मधली नावाजलेली टीम आहे त्या टीम मधून खेळण्याची संधी मिळाली. आणि मग मी घरच्यांना विचारलं का ह्या संधीमध्ये म्हणजे जी टीम माझ्यामुळे बाहेर निघत होती, जर मी ती टीम सोडली तर माझ्यामुळे
7-8 पोरं घरी बसतील, तो विचार करत होतो मी. पण काही मिसअंडरस्टँडिंगमुळे मग मी घरच्यांना हा डिसिजन विचारला का बाबा मी काय करू, नॅशनल लीगल वाले मला विचारतात. तर ते बोलतात तुझ्यामध्ये क्षमता आहे म्हणून ते तुला पुढे घेत आहेत, तर तू त्यांच्या संघातून खेळायला हे कर, सुरुवात कर. तेव्हा मला मनोज भैर असेल, मम्मा गुरी असेल, या लोकांनी तेव्हा भरपूर सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे मग नंतर अंडरम क्रिकेट माझं हे नॅशनल लीगमधून ॲज अ प्रोफेशनल लेवलला चांगलं चालू झालं. खोपोलीचं क्रिकेट हे अंडरम लेवलला खरं तर प्रोफेशनल लेवलला होतं. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर वरच्या खोपोलीचा संघ होता, हो. त्याचा सावरळीचा संघ होता, साबाई माता राधाकृष्ण. खालापूर होता, राधाकृष्ण सावरळी म्हणावं लागेल. त्यासोबत पाहिलं तर नॅशनल लीग हा संघ अंडरम मध्ये खोपोली विभागामधून एवढा जबरदस्त संघ होता. त्या संघाने खालापूरच्या पलीकडे जाऊन रायगडमध्ये सुद्धा स्वतःचं नाव तयार केलं. त्या संघाने तुम्हाला संधी भेटली. त्यानंतर तुमचा पुढचा प्रवास लेदर, आणि लेदर पासून तो पाहिलं तर या आपल्या ओरम क्रिकेट, कसं झाला प्रवास सुरू? त्यानंतर आपलं कॉलेजचं क्रिकेट चालूच होतं. तेव्हा बघायला गेलं तर 11वीच्या दरम्यान मला असं वाटतंय कॉलेजवरती मम्मा गुरी वगैरे ॲज अ कोच म्हणून यायचा. त्यांनी मला लेदरमध्ये पण सिलेक्ट केलं. पण त्याच्या पायाभरणी खरी माझी झाली ते आपले बंटीदादाचे वडील असतील पेंढारे सर. त्यांचा जो प्रॅक्टिस करून घ्यायचा जो हे होता ना हेतू, तिथपासून माझा बेस जो आहे तो स्ट्रॉंग झालाय. म्हणजे आज जे बघतायत ते लोक, तर त्यांची कृपा माझ्यावर खूप आहे. कारण की त्यांनी शाळेमध्ये जे मुलं घडवलेत, पेंढारे सर असतील आणि आपले गायकवाड सर असतील, त्यांच्या बेसमुळं आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. तिथं जे आमचं क्रिकेट त्यांनी गिरवून घेतलं, त्यामुळे आमचा बेस स्ट्रॉंग आहे. म्हणून आत्ताच्या चांगल्या लेवलला क्रिकेट थोडंफार नाही म्हटलं तर सोपं वाटतंय. नक्कीच बघा, हे खेळाडू अंडरम सुरुवात केली, अंडरम नंतर पाहिलं तर त्यांनी लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा स्वतःला आजमायचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती प्रत्येकाची पाहिलं तर खूप चांगली नसते. त्यातून पुढे जाऊन आज पाहिलं तर ओरम क्रिकेटमध्ये अक्षरशः तुमच्या नावाचा दबदबा आहे. देवेंद्र, डेबू नाव कसं पडलं तुम्हाला? हा ॲक्च्युली ना माझ्या चाळीतल्या मित्रांनी मला दिलंय. तर हा कुठून नाव कसा आला तो मलाही माहीत नाही. तर आम्ही असंच म्हणजे चाळीत खेळायचो, अंडरम ओव्हरम, किंवा कधी कुठं काय पोहायला गेलो किंवा कुठं काय खेळायला गेलो, त्यामध्ये डेबू डेबू नावाने मला ते बोलायचं. आज कसं वाटतं, एखादा समालोचक असेल, एखादा पाहिला तर व्यासपीठावरून तुम्हाला पुकार देणारा असेल, तो देवेंद्र क्षत्रिय हे नाव न पुकारता डेबू या आपुलकीच्या नावाने पुकारतो, तेव्हा फिलिंग्स कशा असतात? नक्कीच आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो की जो काय मला माझ्या चाळीतल्या मित्रांनी मला जो नाव दिलाय निकनेम, तो आज मी पुढे घेऊन चाललोय आणि आनंद होतो की मला माझ्या नावाने आज ओळखले जाते म्हणून. त्यासोबत प्रथमेश, घरी कोण कोण असतं तुमच्या? माझ्या घरी लहान भाऊ आहे आणि आई वडील. लहान भाऊ तुमचा, तो सुद्धा क्रिकेट खेळतो तुमच्या हो. सोबत, ही गोष्ट खरी आहे? हो खरी आहे. कसं आहे त्याचं क्रिकेट, कसं आहे त्याचं क्रिकेट बघायला गेलं तर कमी बॉलमध्ये जास्त रन करणं, हार्ड हिटर, म्हणजे ज्या टायमाला संघाला गरज असते त्या टायमाला त्यांनी बॅटिंग केलेली आहे ॲज अ हार्ड हिटर. आणि लास्टला फिनिशिंग करण्याचा रोल आमच्याकडून, आमच्या दोघांचा एकच सेटअप असतो का ॲटलिस्ट मॅच अशा कंडिशनला नेऊन ठेवू आम्ही दोघं. आमच्या दोघांपैकी एकाची लागली बॅटिंग तर वेल अँड गुड आहे, पण त्याच्यावर जे लास्टच्या ओव्हरीमध्ये अपेक्षा असते ती खूप असते आमच्या संघाकडून. नक्कीच प्रेक्षकांना हे सांगतो की मी प्रत्येक खेळाडूची मुलाखत घेताना त्यांचा चांगला परफॉर्मन्स, त्याचबरोबर त्यांनी खेळलेले इनिंग्स हे विचारत असतो. मी आज ते विचारणार आहेच, पण सोबतीला मला एक गोष्ट प्रेक्षकांना सांगून द्यायची की हा जो पाहिला तर आपण CI11 हा संघ आहे, हा सहकार नगर संघ कसा तयार झाला, त्यानंतर सहकार नगर संघाने कशी आपली दहशत खालापूरमध्ये माजवली, त्यासोबत एक खेळाडूंनी कशा प्रकारे आयकॉन म्हणून खेळलं, हे तुम्हाला नक्कीच ऐकवणार आहे. त्याची खेळी नक्कीच तुम्हाला सांगेलच. त्यासोबत देवेंद्र, हा CI11 सहकार नगर संघ मागील पाहिलं तर 2020च्या आधी हा संघ या खोपोलीमध्ये अस्तित्वात नव्हता. कधी संघ तयार झाला, कसा झाला संघ तयार? नक्कीच. तर माझी ॲक्च्युली पहिले मी मला सांगतो, मी 2000 पासून ते 2019 पर्यंत माझा क्रिकेट बंद होता. ॲक्च्युली कॉर्पोरेट क्रिकेट खेळायचो तर त्याच्यानंतर 19ला जेव्हा मी पुणे सोडून मी इथं आलो खोपोलीला, तेव्हा मी म्हणजे मॉन्टी आणि आपला मॉन्टी, उदय कोलंबे आणि बंटी पेंढारी हे माझ्याबरोबरचे लेदर खेळलेले प्लेयर आहेत, माझ्या एका टीममध्ये खेळलेले. तर मी त्यांना भेटलो असंच एका दिवस ग्राउंडवर. तर त्यांना मी विचारलं की बाबा तुम्ही आज चांगल्या लेवलचं क्रिकेट वगैरे खेळतायत, तर मलाही खेळायचं, तर नाही का, म्हणजे मला परत कमबॅक करायचं आहे माझं, तर मग ते कसं होईल. तर त्यांनी मला सांगितलं की आता एक गाव एक म्हणजे ग्रामीणचं असं एक
फॉर्मॅट निघाला आहे की एक गाव एक टीम असते म्हणून. तर भानवतची एक टीम आहे, तू तिथे राहतोस तर तू त्यांच्या टीममधनं खेळ. तर मग तिथून मी इन्फॉर्मेशन काढली. भाई शेळके म्हणून एक आहे आपला चांगला प्लेअर, तर त्याच्या थ्रू माझा त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला. आणि मग नंतर मी प्रथमतः म्हणजे माझी सर्वात पहिली ग्रामीण टीम म्हणजे भानवतची टीम. ठीक आहे. मग मी तिकडून 2020 पासून ते 2023पर्यंत मी तिकडे खेळलो. पण तिकडे प्रॉब्लेम असा होता की तिकडे सराव जास्त असायचा आणि टीमची एंट्री खूप कमी पडायची. ओके. तर त्या कारणास्तव मी नंतर मग एक डिसिजन घेतला की आपण मिक्स करून टीम तयार करू. मिक्स म्हणजे कोणती? मिक्स म्हणजे सहकारनगरमधली पोरं आणि इथली आपल्या भानवतमधली टीम. सहकारनगर आणि भानवत एकच भाग एकच भाग आहे, तो एकच गाव आहे. तर इथे थोडासा फुलस्टॉप घेतो. आता माझी आणि प्रथमेशची फ्रेंडशिप कशी झाली किंवा आम्ही कसे भेटलो ते मी सांगतो. तर मग ॲक्च्युली जो परफॉर्मन्स होत नव्हता किंवा आमचं नाव असं काही होत नव्हतं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये, तर मी जनतामध्ये जायचो कधीतरी प्रॅक्टिसला असंच मिक्सअप म्हणून मित्रांमध्ये. तेव्हा मी प्रथमेशला एकदा पाहिलं. म्हणजे मी तेव्हा खेळत नव्हतो, मी फक्त ग्राउंडवर बसलेलो. तर प्रथमेश मला म्हणजे दिसला असं एक चांगला खेळाडू, एक गर्दीत असं म्हणजे एक चांगला प्लेअर दिसून येतो आपल्याला की त्याचं फुटवर्क चांगलं होते, बॉलिंग चांगली करतोय तो. तर माझा वरच्या हुबळीतला एक मित्र होता ओमकार म्हणून नागावकर, त्याचा निकनेम आहे बिट्टी. तर मी त्याला सहज विचारलं की अरे हा चांगला प्लेअर आहे, हा तुमच्या वरच्या हुबळीत राहतो का? तर मग तो बोलला ना अरे आता तुझ्या घराच्या पाठीच राहतो. बोलल्यावर मग हा मला कधी दिसला का नाही. तर मग तिथून मग नंतर मी बिट्टी थ्रू ओमकार थ्रू मी प्रथमेशला भेटलो तिकडे. आणि मग आमची चर्चा झाली की बाबा असं असं माझ्या मनात आहे, तर आपण आपली एक ग्रामीण टीम तयार करू. तर तो बोलला की पण आपल्याकडे प्लेयर नाही आहे, त्याला वेळ जाईल. आणि मग तिकडून आम्ही हळूहळू करता करता मग मी त्याला बोललो की आपण भानवतची अर्धी टीम घेऊ आणि आपली अर्धी टीम तयार करू आणि मग आपण एक टीम म्हणून खेळू. तर मग तो डिसिजन झाला. मी भानवतच्या प्लेयर लोकांशी पण बोललो, ते पण रेडी झाले. आणि मग सर्वात पहिली टुर्नामेंट आम्ही इकडं अत्करगावला खेळलो. मिक्स अत्करगावला. तिकडे त्यांचे 6 प्लेयर होते भानवत टीमचे आणि सहकारनगरचे 5 प्लेयर होते. तिकडे आमचा एकदम फ्लॉप शो झाला. आम्ही काहीतरी 19 का 20 रनवर आम्ही म्हणजे ऑलमोस्ट ऑल आउटच झालेलो. कारण की टीम आणि टीम नवीन होती, तर काय आमचं कॉम्बिनेशन तेवढं काही झालं नाही. तर मग त्याच्यानंतर मग काय जमलं नाही पुढं कसं कॅरी फॉरवर्ड करायचं असं म्हणून. तर मग तो एपिसोड तिकडेच संपला आमचा. मग आम्ही नव्याने स्टार्ट परत करायचं असं एक संकल्प घेतला की बाबा आता फक्त सहकारनगर टीम बनवायची आणि जे काय प्लेयर असतील छोटे मोठे आपण आपली टीम बनवायची. मग तिथून मग आम्ही सर्वात पहिली टुर्नामेंट ॲज सहकारनगर CI11 सहकारनगर म्हणून आम्ही उंबरे गावात खेळलो. तिकडे आम्ही फक्त 7 प्लेयर होतो आणि 4 कमिटीचे छोटी पोरं घेऊन आम्ही खेळलो. तिकडे पण आम्ही पहिली टॉस जिंकून आम्ही पहिली बॅटिंग घेतली आणि आमचे फक्त 4 ओव्हरमध्ये 24 रन झाले. ओके. तर मग आम्ही कारण की आमची जी नवीन टीम होती आणि आम्ही एकदम जिद्दीने उतरलेलो, तर मग आम्ही काहीतरी मी पहिली ओव्हर पॉवर प्लेची टाकली, त्यात मी काहीतरी 2 ते 3 रन दिले आणि 2-3 विकेटे घेतले. प्रथमेशने दुसरी ओव्हर टाकली, त्याने 2 रन देऊन काहीतरी 2-3 विकेट घेतले. असं करता करता तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये काहीतरी 17 का 18 पाहिजे होते 24च्या टार्गेटला. मग तिकडे आमच्याकडे एक लेफ्टी बॉलर होता. ॲक्च्युली तो बॉलर नव्हताच, पण आता आमच्याकडे नवीन टीम आहे, 7च प्लेयर घेऊन खेळतो, तर आता आपल्याकडे ऑप्शनच नव्हते. आता कोणाला तरी तिसरी आणि चौथी ओव्हर टाकायची. तर आम्ही आमच्या एका बॉलरला ओव्हर दिली, तर त्याने काहीतरी 16 रन पाहिजे असताना काहीतरी 12-13 रन नाही 12-13 का असेच काहीतरी मोर दॅन 12 रनची ओव्हर त्याने काहीतरी टाकली. आणि मग शेवटचा बॉलर पण नाही आमच्याकडे. मग ती मॅच एकदम क्लोज आली ती, म्हणजे काहीतरी आम्हाला त्यांना ऑल आउट करण्यासाठी काहीतरी 1 का 2च विकेट घ्यायचे होते, पण आम्ही ती मॅच हरलो. पण तिथून आम्हाला जो प्रोत्साहन मिळाला तिथून मग आम्ही सुरुवात झाली आमच्याकडे. म्हणजे तुमची ती CI11 ही टीम तयार झाली. आता पुढचा प्रश्न प्रथमेश, तुम्हाला एका ठिकाणी राहून सुद्धा तुम्ही दिसत नव्हता, नक्की तुम्ही जॉब करत होतात की कुठे बिझी होतात? कारण की बघा, देवेंद्र तुमच्या बाजूलाच राहतात तरी सुद्धा तुम्ही त्यांची भेट नाही. त्यांना असं वाटतं तुम्ही वरच्या कोपरीतले खेळाडू आहात की काय. आणि CI11 हे नाव कसं पडलं हे तुम्ही आता सांगा. CI11 ऍक्च्युली काय झालं, आम्ही सहकारनगर नाव घ्यायचो, टीमचं सहकारनगरच नाव असायचं, पण आम्हाला एक 5-6 टुर्नामेंट झाले का आम्हाला रिझल्टच मिळत नव्हता. तर लास्ट मला असं वाटतं त्या सीझनची आमची एंट्री असेल 2023ची लास्ट एंट्री आमची घोडवलीला होती. आणि त्या टायमाला आम्ही काहीतरी वेगळं
काहीतरी वेगळं करू म्हणून हे लास्टचीच टुर्नामेंट आहे. आणि ह्याच्यानंतर थोडा आम्ही पॉज घेणार होतो आमच्या इथं, का बस काय ह्याच्यानंतर थोडं आपण क्रिकेटला थांबू, कारण की आम्ही खूप लॉस मध्ये चाललो होतो. एक मॅच म्हणजे क्लोज जायचो आणि हारायचो, क्लोज जायचो आणि हारायचो. मग त्या टायमाला आम्ही लास्टच्या मला असं वाटतंय हालची टीम होती आणि त्या टायमाला आम्ही फायनलला गेलो. हा, त्या टायमाला आम्ही जेव्हा फायनलला गेलो ना, तेव्हा आम्ही हे नाव मी देबूदादांना बोललो का आपण CI11 वगैरे काहीतरी एक नावामध्ये चेंजेस तर करू. आणि मग तिथपासून आम्हाला रिझल्ट भेटला आणि मग ते नाव आता आम्ही पुढे चालवायचं. मग CI11चा पॅकर कोण आहेत? देबूदास म्हणजे हे बघा, तुम्हाला टीम करणं खूप सोपं आहे, टीम प्रॅक्टिस करणं पण सोपं आहे, पण जोपर्यंत फायनान्शियल कंडिशन नसते ना तोपर्यंत कोणच उभा राहत नाही. अशी एक कंडिशन होती का पोरांकडे पैसे नसायचे, त्या टायमाला हा माणूस स्वतःच्या खिशातून एंट्री टाकायचा, स्वतःचा खर्च लॉस मध्ये घालवायचा आणि तरी सुद्धा म्हणजे असं नाही का बाबा मी पैसे टाकतोय मला बॅटिंग पाहिजे किंवा टीमचाच विचार करायचा. आणि अजून पण नाही म्हटलं तरी आम्ही लॉस मध्येच आहोत असं वाटतं लोकांना का आमचं नंबर वगैरे, पण खरी कंडिशन आमची अशी आहे का ते आम्ही आता उघड नाही करू शकत. पण या माणसामुळे आज जे आहे, मी तर बोलतो हा माणूस आहे म्हणून आम्हाला या सहकारनगरची ओळख भेटली. कारण की अशी माणसं खूप कमी असतात जे स्वतःचा पैसा जाऊन पण टीम साठी सतत हे करतात. त्यातला एक माणूस माझ्या बाजूला आहे, तर मला पुढे करिअर करो हो ती गोष्ट वेगळी आहे, पण या माणसासोबत कायम असं रिलेशन असणं खूप महत्वाचं आहे. डेबू सर, बरेच जण तुमच्या नावाची चर्चा खूप आहे, त्यासोबत आता पाहिलं तर प्रथमेश यांनी सुद्धा सांगितलं की एक संघ मालक म्हणून तुमची भूमिका त्यांच्या टीम मध्ये खेळाडू म्हणून खूप छान भूमिका आहे. तुम्ही तुमचा सहकार नगर संघ सुरू केला CI11 नावाने. अशी कोणती टुर्नामेंट तुम्हाला आठवते का तिथे खरंच तुमच्या संघाला बुस्टअप मिळाला? कारण की पॅकर म्हणून तुम्ही भरपूर पैसे खर्च केले, परंतु त्यानंतर कुठेतरी असं वाटलं की आता इथून आमचा संघ चांगल्या प्रकारे तयार झालाय. एक पॅकर म्हणून तुम्ही तो कोणता क्षण होता? ॲक्च्युली प्रथमेशचे तर भरपूर असे इनिंग्स आहेत जे त्याने म्हणजे चांगले खेळले आहेत. आणि तो माझ्यासाठी आमच्या टीमचा पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे ॲज अ बॅट्समन म्हणून. तो जेव्हा त्याची बॅटिंग लागते किंवा तो उभा जरी राहिला ना, तो पॉवर प्लेमध्ये कमीत कमी आहे ना 16 ते 20 आणि 20+ पर्यंत तो रन मारतो तो. आणि तो जाणला जातो मेरिटवर खेळणारा प्लेअर आहे प्रथमेश. आणि जसं मी मागं सांगितलं तुम्हाला की मी सुरुवात का केली, कारण की जेव्हा आपण एखादा प्लेअर म्हणजे टीम सुरुवात करायला घेतो तेव्हा तेव्हापर्यंत जेव्हा तुमच्या टीममध्ये क्वालिटी प्लेयर असतात आणि मी ह्या माणसावर कधीही रिस्क घेऊ शकतो. आणि प्रथमेश्वर प्लस प्रतीकवर, आणि प्रतीक आमचा तो बेस्ट फिनिशर आमच्या टीममधला असं बोलण्यात बरोबर. तर मग प्रथमेशची मला ती एक इनिंग फार आवडते जिथं आम्ही KPLचा दुसरा सीझन खेळत होतो. तर डेबू सर, असा कोणता क्षण होता की एक पॅकर म्हणून तुम्ही तुमची टीम खेळवताय आणि तुमच्या या CI11 सहकार नगर संघाला आधी पराभवाच्या छायेत जावं लागलं होतं, परंतु असा कोणता क्षण होता की तुम्हाला बुस्टअप जरूर मिळालं होतं? नक्कीच. तर प्रथमेशचं जर सांगायला गेलं तर आम्ही जेव्हा सुरुवात केली CI11 सहकार नगर या संघाची, तर आम्ही सर्वात पहिले खेळलो तिकडे बीडला. तर बीडला खेळलो तेव्हा आम्ही आमच्या अगेन्स्टमध्ये तळेगाववाडी आपला शार्दूल चौधरी त्यांची टीम होती. आणि त्या टायमाला ती टीम आज जशी खेळते तशी ती त्या टायमाला पण 2 वर्ष आधी पण खेळत होती. आणि आमचा काहीतरी तो दुसरी का तिसरीच टुर्नामेंट होती आमची. आणि आम्हाला काहीतरी जिंकायला काहीतरी 40+ रन्स आले होते 4 ओव्हरमध्ये. आणि मग नंतर मी पण चांगला खेळतच होतो, मी पण काहीतरी 15-20 रन बनवलेले. आणि मग आमची एक विकेट पडलेली. त्यानंतर मग प्रथमेश आला आणि प्रथमेश आणि मी खेळत होतो. तर आम्हाला कमी बॉलमध्ये जास्त रन करायचे होते, काहीतरी 8 बॉलमध्ये काहीतरी 20 का असे काहीतरी करायचे होते. आणि मग त्या भानगडीत मग मी रनआउट झालो. पण कारण की प्रथमेश हा एक चांगला ऑलराऊंडर प्लस ओपनर बॅट्समन आहे म्हणून त्याच्यावर मला भरोसा होताच. मग त्या टायमाला असं झालं की प्रथमेशला 5 बॉलमध्ये 20 रन बनवायचे होते. त्यामुळे त्यांनी 4 बॉलमध्येच ती मॅच संपवली. त्यामध्ये काहीतरी त्याने 2 6 आणि 2 चौकार असे मारून त्याने ती मॅच एका हाती त्याने जिंकवली. आणि तिथून मग तो बूस्टअप मिळाला. आणि अजून एक टुर्नामेंट मला आठवते, सावरोलीमध्ये आम्ही खेळत होतो. डे टुर्नामेंट होती, मागच्या वर्षाची टुर्नामेंट होती. आपली खरेवलीची टीम होती, रतीश महाडिक आणि RSC खरेवली, राकेश गायकर यांची टीम. तेव्हा काहीतरी आम्हाला परत 38 का काहीतरी रन्स हवे होते.
आणि रतीश महाडिक ओपनिंग बॉलर होता, त्यांचा पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट, आणि आमचा प्रथमेश पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट बॅट्समन होता. तेव्हा प्रथमेशने त्याला 6 बॉलमध्ये 24 धावा काढलेल्या त्याच्या बॉलमध्ये, आणि त्यावेळेस काहीतरी तो खालापूरमध्येही खेळत होता. असं काही त्याला काही आपण डाऊनग्रेड करत नाही आहे, तोही अव्वल दर्जाचा तो गोलंदाज येतो. पण प्रथमेशची ती मला इनिंग एकदम फार आवडते. म्हणजे ज्या मेरिटवर खेळलेला ना, ऑफ साईडचा बॉल ऑफमध्ये कव्हर पॉईंटवरून मारणं ते इझी नाही आहे ॲक्च्युली. आज जर टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर सगळे आडवा पट्टाच मारतात किंवा सगळे लेग साईडच निवडतात खेळायला. तर ती एक इनिंग मला आवडते प्रथमेशची. आणि अजून एक म्हणजे बरेचसे इनिंग्स आहेत, पण तिसरी मी सांगायला जर गेलो तर KPL 2 झाली जी आपले तुषार धुमाळ सर जे ज्यांचं आयोजन असतं, तर तिकडे नरेश आपला काटरन विरुद्ध आमची मॅच होती, आणि नरेश ठोंबरे आणि महेश म्हात्रे हे त्यांचे आयकॉन बॉलर खेळत होते काटरन टीममध्ये. तर नरेश ठोंबरे हा पॉवर प्लेची ओव्हर टाकत होता, तेव्हा पण काहीतरी 20 रन काहीतरी धावा काढल्या. तेव्हा लागोपाठ 4 बॉल 4 त्याने प्रथमेशने नरेश ठोंबरेसारख्या बॅट्समॅनला पॉईंटवरून, कव्हर पॉईंटवरून, लॉंग ऑफवरून अप्रतिम अशी इनिंग खेळलेला तो, आणि ती मॅच आम्ही जिंकलेलो, 1 साईड जिंकलेलो प्रथमेशच्या बॅटिंगवर. तर नक्कीच तुम्ही प्रथमेशची भरपूर वाहवा केली. त्यासोबत आपण जर पाहिलं तर हा तुमच्या संघासाठी बुस्टअप होता. प्रथमेश पाहिलं तर तुमच्या संघाचा की फॅक्टर आहे. प्रथमेश, तुला अशी कोणती इनिंग आठवते तुझी की तुला या CIL सरकारनगर संघासाठी तू चांगल्या प्रकारे खेळलायस आणि ती आजही पाहिलं तर अविस्मरणीय आहे? जी आता त्यांनी इनिंग जी सांगितली ना, तीच इनिंग माझ्यासाठी बेस्ट होती. कारण की जनता ग्राउंडवरचं क्रिकेट असं आहे ना, तो चर्चेत असलेला विषय असतो. आणि त्या क्रिकेटमध्ये KPL मध्ये आमची टीम ॲज दुसरा सीझन होती, पण लोकांसाठी नवीनच होती. तर आम्हाला लोकांच्या याच्यामध्ये छाप सोडण्यामध्ये तोच एक काटरंग हा नाव ओरमच्या क्रिकेटमध्ये गाजलेला नाव आहे. आणि त्यांचे 2 आयकॉन जे तालुका लेवल असतील, त्यांचा पीक सीझनमध्ये त्यांनी त्यांचा खूप काळ गाजवलेला आहे. ॲक्च्युली नरेश ठोंबरे यांची टुर्नामेंट बघायला मी स्वतः रसायनी मोपाडा वगैरे रायगडमध्ये जेव्हा त्यांची धारदार गोलंदाजी असायची ती बघायला जायचो. मी कधी इमॅजिन केलं नव्हतं का असं माझी बॅटिंग होईल म्हणून, पण त्यांच्या अगेन्स्ट जी इनिंग खेळलो तिथपासून माझं स्वतःला पण कॉन्फिडन्स वेगळा. जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या बॉलरला रन्स काढताना तेव्हा तुमची वेगळी चर्चा असते, आणि तो भाग होता आमच्या टीमकडे. जेव्हा बघण्याचा दृष्टिकोन आहे लोकांचा तो पूर्ण चेंज झाला. ह्याच्या अगोदर आम्हाला फक्त एक टीम आहे आणि तिच्या पाठी हसणारे लोक खूप असायचे, पण त्या विजयानंतर तो नाव खूप चर्चा झाला. की त्यासोबत आपण देवेंद्रचा अजून एक आमच्या माहितीतला किस्सा. देवेंद्र, तुम्ही चॅम्पियन प्रीमियर लीग जी 3 तालुक्याची टुर्नामेंट होते, त्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही फॉर्म भरला होता, त्यानं तुमचं सिलेक्शन झालं नाही. परंतु त्या मॅच मध्ये जिथे जेव्हा टुर्नामेंट चालू होती, DP रोडचं भव्य दिव्य मैदान, त्या मैदानाच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही एक प्रेक्षक म्हणून गेला होता. ही गोष्ट खरी आहे? नक्कीच खरी आहे ही गोष्ट, आणि मी तुम्हाला सांगतो हे कधीच आहे. तर जेव्हा मी भानस संघातून खेळत होतो टेनिस क्रिकेट, तेव्हा काय आमची जास्त एंट्री पडत नव्हती, म्हणून मला काही लोक एवढी ओळखत नव्हती. तर त्याच्यामुळं मी दोन्ही सीझनला फॉर्म भरलेला. तेव्हा काय माझं ऑप्शनमध्ये नाव पिक झालं नव्हतं. तर त्याची तर खंत आहेच मला की ते 2 वर्ष वाया गेले, कारण की मी त्या टायमाला पीकमध्ये पण होतो. तिकडे पण मी ॲज अ पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणूनच खेळायचो भानस संघातून. तर नक्कीच म्हणजे मी असं ॲज अ प्रेक्षक म्हणून बाहेर राहून अख्खा दिवसभर तिकडे मॅच बघायला, एक प्लेयर नाही जरी सांगितलं तर ॲज अ प्रेक्षक क्रिकेट वेडा म्हणून मी तिकडे 5-5, 6-6 तास पूर्ण उन्हात उभा राहून स्कूटीवर बसून मॅच बघायचो. नक्कीच कसा क्षण आहे एक खेळाडू म्हणून, त्याचबरोबर एक प्रेक्षक म्हणून. काय चांगलं वाटतं खेळाडू म्हणून मैदानात जाऊन चांगलं खेळणं, की जरी माझं सिलेक्शन झालं नाही पण तू मला बाकीच्यांना प्रोत्साहन देणारे प्रेक्षक म्हणून जायचंय, त्या फिलिंग्स कशा असतात? ॲक्च्युली मी याचे 2 उत्तर देईन. जर मी आता क्रिकेट खेळतोय आणि जर मला जी संधी अवेलेबल आहे ॲज अ प्लेयर म्हणून खेळायची, तर तो एक क्षण आणि ती एक जो आनंद असतो तो वेगळाच असतो. आणि दुसरं उत्तर जर द्यायला गेलो, जर मी जर क्रिकेटर नसतो, फक्त एक प्रेक्षक असतो आणि ॲज अ क्रिकेट फॅन म्हणून तो एक वेगळाच आनंद आहे. कारण की भले तुम्ही ग्राउंडमध्ये नसता, पण तुमची जी एक इच्छा असते, अरे हा बॉल असा मारला पाहिजे होता, किंवा हिने अशी बॉलिंग केली पाहिजे, तर अशी फिल्डिंग केली पाहिजे, किंवा तो फील्ड सेटअप, भले तुम्ही ॲज एक क्रिकेटर जरी नसाल तरी तुमचं माइंड बाहेरून खूप चालतं. तर मी ते दोन्ही लाईफ जगलो आहे, ॲज अ प्लेयर म्हणून आणि ॲज अ प्रेक्षक म्हणून.
प्रथमेश, त्याचसोबत आपण आता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की खोपोली प्रीमियर लीग ही तुषार धुमाळ सर जे आपले खोपोलीचे उत्तम असे समालोचक आहेत त्यांची जी टुर्नामेंट, त्या टुर्नामेंटमध्ये तुमची यंदाच्या हंगामातली संघ कोणता होता आणि तुमची त्यातली एखादी आवडती इनिंग? यंदाच्या हंगामामधले आमचा संघ होता वर्धमानचे आपले सचिन पवार म्हणून. त्यांनी मला ॲज अ आयकॉन म्हणून कॅप्टन चॉईस केला होता आणि त्यांनी चॉईस केलेल्या त्या टीमचं नेतृत्व करत होतो. तेव्हा माझी इनिंग जे आहे मला असं वाटतंय अपोजिटला रुपेश म्हात्रे यांची ना, रुपेश म्हात्रे यांची टीम होती. त्या टीमच्या अगेन्स्ट माझी पॉवर प्ले चांगली बॅटिंग झाली होती. पण हा सीझन तसं बघायला गेलं ॲज अ केपीएलच्या दृष्टिकोनातून फ्लॉप होता पूर्ण. तुषार धुमाळ पाहिलं तर एक चांगले समालोचक आहेत, त्यासोबत पाहिलं तर एक व्यावसायिक आहेत. संजय सोलंकी ज्या प्रकारे पाहिलं तर टेनिस क्रिकेटला बऱ्यापैकी योगदान देतात, तसे तुषार धुमाळ या खोपोलीच्या क्रिकेटला चांगलं योगदान देतात. काय सांगाल तुषार धुमाळ यांच्याबद्दल? तुषार धुमाळ यांच्याबद्दल सांगायचं गेलं ना, ते कॉमेंट्री करतात, ते त्यांचं कॉमेंट्री करतात, पण ते कॉमेंट्री करताना त्यांचा अभ्यास खूप आहे. मुळात त्यांचा अभ्यास असा आहे का ते समोरच्या प्लेअरची चांगल्या स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट हे काढू शकतात आणि ते ॲज अ टीमला भले सपोर्ट करो किंवा ना करो, पण ते एखाद्या चांगल्या टीमच्या पाठी ते खंबीरपणे, मी खूप वेळा बघितलंय जिथं वर्ष खोपोलीला कमी असेल किंवा जिथं काही असेल तिथं तुषार धुमाळ, आणि त्यांची एक खासियत आहे का ते एकट्याच्या जीवावर एखादी टुर्नामेंट करण्याची ताकद ठेवतात. साहजिकच आम्ही पाहिली खोपोली प्रीमियर लीग आणि खोपोली प्रीमियर लीग एवढ्या चांगल्या प्रकारे झाली होती. सर्व पाहिलं तर तालुक्याने ती टुर्नामेंट पाहिली आणि एक त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेल का ते काहीतरी वेगळं आणायचा प्रयत्न आहे तुषार धुमाळ यांच्या माध्यमातून बघायला भेटतं. मग ते रब्बरच्या टुर्नामेंट असो किंवा टेनिसचा असो, दोन आयकॉन त्यांनीच खोपोलीमध्ये आयकॉन जे चालू केलं आणि त्यामुळं ऍक्च्युअली दुसऱ्या प्लेयरांना संधी मिळते. त्यासोबत तुमच्या ज्या नाईटच्या टुर्नामेंट होतात, असा मला आठवलेला एक प्रसंग आहे वासरंगची टुर्नामेंट जी या हंगामात झाली होती. तेव्हा तुम्हाला शेवटच्या क्षणामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. बहुतेक काटरंगचा संघ असावा, नाही तो वरच्या खोपोली संघ होता आणि तिथे पाहिलं तर लेफ्टी बॅट्समन वरच्या खोपोलीतील मॉन्टी यांनी चांगली बॅटिंग केली होती. तेव्हा बाहेर येताना कशा फिलिंग्स होत्या की तुम्ही पराभूत झालात? वाईट वाटत होतं, परंतु तुमच्या कॅप्टनने प्रत्येकाला मोटिवेट केलं होतं की हा पराभव आपल्यासाठी पुढच्या येणाऱ्या दिवसाची नांदी असेल, कारण की आपण यातून शिकणार आहोत आणि चांगला खेळाडू आपल्या समोर खेळलाय, आपल्याला बरंच काही शिकता येईल. प्लेयर्सला कसं वाटत आणि जे कॅप्टनने तुम्हाला दिल्या धीर, काय सांगाल त्याबद्दल? ऍक्च्युली ती हार आम्ही इमॅजिन नव्हती केली का असं हरू, पण क्रिकेट आहे. त्याच्या अगोदर डेला ऍक्च्युली आम्ही वरच्या खोपोली सोबत बॅक टू बॅक 3 दिवस झाले. 2-3 वेळा झाली होती. गुरुवार शुक्रवार शनिवार अशी टुर्नामेंट झाली आणि तिथं वरच्या खोपोलीचा पराभव केला होता आणि तो जर पराभव झाला असता तो तिसरा होता. पण त्यांनी जी इनिंग, मला असं वाटते माझ्याच ओव्हरला एक टर्निंग पॉइंट झाला, तिथून मॅच सुरू झाली. विनय नाईक सारखा घातक फलंदाजाला ओव्हरहाईटचा नो बॉल गेला आणि तिथून जी मॅच चालू झाली तो त्यांच्या बाजूने. आणि मॉन्टी आणि विनय हे दोघं असे आहेत, हे कुठलीही गेम कधी चेंज करण्याची ताकद त्यांच्या दोघांच्या. तुमच्या कॅप्टनचा त्यानंतर तुम्हाला जो पाहिलं तर मोटिवेशन होतं, कॅप्टनने सांगितलं हा पराभव आपल्यासाठी काही नाही, आपल्याला पुढे जाऊन चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. कॅप्टनचा तुमचा मोटिवेशन कसं होतं तेव्हा? कॅप्टनचं सांगणं आम्हाला हेच होतं का जरी आपण रन्स केलेत पण आपण आज हारायचं कारण एकच आहे का आपली चांगली बॉलिंग झालेली नाहीये. त्यामुळे ही मॅच आहे, ह्याच्यातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटलंय का स्कोर फक्त जरी बोर्डवर लागला तरी तो सेफ नसतो जोपर्यंत तुमचा शेवटचा बॉल पडत नाही. त्यामुळे देबूदादा नेहमी आमच्या पाठी असतात, त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही या गोष्टीचं. पण शिकण्यासारखं खूप होतं त्या इनिंग मध्ये. कारण की हा किस्सा प्रामुख्याने घ्यायचा म्हटलं तर मी त्या टुर्नामेंटमध्ये एक समालोचक म्हणून भूमिका पार पाडत होतो आणि तुमचा संघ पराभूत झाल्यानंतर तुमच्या संघाच्या बाजूने मी उभा राहिलो आणि मी पाहिलं की तुमच्या कॅप्टनने किती चांगल्या प्रकारे मॅच हरल्यानंतर सुद्धा तुम्हाला मोटिवेट केलं. तरी येणारी प्रत्येक टुर्नामेंट नवीन असते, जर खेळाडूंना आपल्या मोटिवेट केलं तर येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये ते खेळाडू चांगल्या प्रकारे खेळू शकतात. अशी कोणती इनिंग आठवते का गोलंदाजी करताना की समोरच्या संघाला तुम्ही नामोहरम केलंय स्पेशली तुमच्याकडून? शिवफाटाची टीम जे आहे त्यांच्या अगेन्स्ट आमचं बरेच वेळा पूर्ण क्लॅश झालेलं आहे. म्हणजे
ऍक्च्युली तिथं खालापूर DP रोडला टुर्नामेंट होती आणि आम्ही दुपारच्या हाफमध्ये गेलो होतो, तेव्हा आमची आणि त्यांची मॅच थोडी लेट डिले झाली, त्यामुळे थोडं वातावरण खराब झालं तिथे आणि तिथपासून मग ते आमचं क्लॅश व्हायला लागलं. तिथपासून त्यांची आणि आमची टुर्नामेंट म्हणजे त्यांनी जिथं तुम्ही ती मॅच बघितली त्या मॅच मध्ये ऍक्च्युली त्यांनी ते मॅच लावून घेतली होती आमच्यासोबत आणि 3 वेळा असं केलं आणि ते 3 वेळा लॉस झाले. आता ते शेवटी तो क्रिकेट आहे, आज त्यांचे खराब दिवस आहेत, उद्या आमचे येऊ शकतात, त्याला कोणी काय करू शकत नाही. पण ती टीमला असं आम्हाला वाटतं का आम्ही जे पण त्यांच्यासोबत जो परफॉर्मन्स करतो तो एक इलाइट लेवलला होता. DP रोडला पण त्यांच्या अगेन्स्ट माझी चांगली बॅटिंग होती देबुदा आणि आम्ही नॉनस्टॉप 70-80 त्यांना रन मारले होते 4 ओव्हरला. तिथून डेला परत नाईटला त्यांची आणि आमची मॅच लागली आणि ते बघितलं असेल तुम्ही स्वतः, तिथं 38 रनांवर त्यांना आम्ही रोखलं होतं. त्या टीमचं त्या मॅचचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं होतं की शेळफाटा ह्या संघामध्ये 2 ते 3 प्लेयर एकदम खतरनाक खेळतात. त्यामधला एक तो इरफान शेख म्हणून एक आहे, तो एक आहे, आणि अनस म्हणून एक आहे. तर प्रथमेशनी त्या सीझनला आणि त्या 1-2 महिन्याच्या काळात प्रथमेशनी पहिली पॉवर प्लेची ओव्हर घ्यायचं ठरवलेलं आणि तो चांगली करत होता. तर प्रसंग असा घडला की इरफानला आणि अनसला जर आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण त्यांची तर आपल्या हातात मॅच, कारण की स्कोर एकदम लो टोटल झाला, तो काहीतरी 34चा टार्गेट दिला, 38चा टार्गेट दिला. तेव्हा इरफानला यांनी दुसऱ्या बॉलमध्ये आऊट घेतला आणि नंतर मग काहीतरी तिसऱ्या बॉलमध्ये अनसचा डाईव्ह मारून रॉंग साईडला बॉडी चाललेली आणि राईट साईडला तो कॅच होता. तो अजूनही ती रील अवेलेबल आहे आमच्या पेजवर आणि समालोचकही तुम्हीच होतात. तर तो अप्रतिम कॅच घेतला आणि तिथून ऍक्च्युली मॅच टर्न आउट झाली. आपण आता तुम्ही सांगितलं की डाय मारून कॅच घेतला, फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे आणि तुमची आज पाहिलं तर 40+ मध्ये वर्णी लागते आणि तरी सुद्धा तुमचा जो फिटनेस, काय या फिटनेससाठी तुमचं नक्की रहस्य आहे? रहस्य तर असं काय म्हणजे त्यात काय वेगळं काय मी करत नाही. बॉडीच ॲथलेटिक आहे पहिल्यापासून, कारण की सुरुवातपासूनच क्रिकेट खेळत आलो आहे मी. व्हॉलीबॉल प्लेअर पण आहे, टेबल टेनिस प्लेअर पण आहे, त्याच्यामुळं ते सतत काही ना काहीतरी कुठचं तरी स्पोर्ट्स खेळत राहणं आणि मी ॲज अ फिटनेस ट्रेनरचा पण कोर्स केला आहे, तर त्याच्यामुळं आवड आहे, त्याच्यामुळं आपलं फिटनेस ठीक आहे. त्यासोबत असं ऐकलंय की बऱ्याच टुर्नामेंटमध्ये तुमच्या मेडलवर सुद्धा आहेत, हे गोष्ट प्रेक्षकांना जरूर सांगावेत. नक्कीच. मला माझी पहिली मेडन ओव्हर आठवते, ती म्हणजे घोडिवली ह्या आमचा पहिलाच वर्ष होतं आणि घोडिवलीमध्ये ती टुर्नामेंट होती, डे टुर्नामेंट. खालापूरचा संघ साबई माता खालापूर संघ आमच्या विरोधात खेळत होता. तेव्हा आम्ही काहीतरी त्यांना 50-1 रन बनवलेले 4 ओव्हरमध्ये आणि मी पॉवर प्लेची ओव्हर टाकत होतो. त्या मॅचमध्ये माझी बॅटिंगही चांगली झाली, काहीतरी 30-1 रन मी केले त्या मॅचमध्ये. तर पहिल्या बॉलला गुड्डाला आऊट केला आणि कॅच पण प्रथमेशनीच घेतलेला मिड विकेटमध्ये. आणि मग नंतर असं करता करता काहीतरी मी त्या ओव्हरमध्ये 3 विकेट काढलेले, 3 का 2 विकेट काढलेले आणि ते मेडन ओव्हर टाकलेली. ओके, बघा गोलंदाजी सुद्धा चांगली झाली आणि त्याचसोबत आज खूप चांगले कपडे तुम्ही घातलेत. तर नक्कीच मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपल्या खोपोलीमध्ये सध्या चालू असलेला A7 स्टुडिओ, तिथे पाहिलं तर लेडीज कलेक्शन भरपूर आहेत आणि फक्त लेडीजसाठी असलेला तो जो शॉप आहे A7 खोपोली. नक्कीच तुमच्या फॅमिली मेंबरला सुद्धा तिथे घेऊन जा. ही व्हिडिओ त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केले असं तुम्हाला मी सांगतोय, कारण की बघा या व्हिडिओमध्ये स्पॉन्सरशिप मी घेणार नव्हतो, परंतु ते आमच्या अत्यंत जवळचे आहेत आणि ती स्पॉन्सरशिप आम्हाला त्यांनी केले. त्यासाठीच प्रत्येक प्रेक्षकाला विनंती असेल की आपण A7 स्टुडिओ खोपोली, जिथे प्रीमियम कलेक्शनचे आपले लेडीजचे ड्रेस आहेत अवेलेबल, तिथे नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल की तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये लेडीजला घेऊन जा आणि चांगल्या प्रकारे तिथे तुम्हाला सध्या डिस्काउंट सुद्धा उपलब्ध आहेत, त्या डिस्काउंटचा जरूर लाभ घ्यावा. त्यासोबत आता आपण आपल्या पुढच्या गोष्टीकडे बोलूया. तुम्ही दोघं एका टीम मधून खेळता, एकमेकांच्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी माहिती आहेत. त्यासोबत असा कोणता किस्सा घडलाय का की त्या मॅच मध्ये डेबू यांना कंट्रोल करणं तुम्हाला थोडं अवजड जात होतं? डेबू शक्यता पाहिलं तर रागवत नाही,
परंतु अशा कोणत्या मॅच मध्ये डेबो यांचा राग अनावर झाला होता का? असं तर खूप कमी वेळा भेटतं. ऍक्च्युली देवबुधा आता खूप म्हणजे समजून घेणारं व्यक्तिमत्व आहे, पण शेवटी माणूस आहे तो. कधी ना कधीतरी रागवतो, चिडतो. माझ्या बाबतीत तर ते सहजासहजी नाही, पण आमचे जे बाकीचे प्लेयर्स लोक आहेत, ते यंगस्टर्स आहेत, त्यांच्यावर ते खूप बोलतात. म्हणजे एखादा माणूस एक जीव तोडून सांगतोय, जर त्यांना ऐकलं नाही तर मग ते त्याच्यावर आमची खूप चर्चा चालू असते आमच्या दोघांचं. लिटरली रात्री रात्री त्याच्यावर चॅटिंग पण चालू असते. पण खूप वेळा म्हणजे चिडणं जर असेल तर तेच माझं जास्त असतं, आणि ते देवांना मी सांगितलेलं पण मॅच मध्ये थोडंफार 19-20 होतं, आणि कधी कधी माझा राग निघतो त्यांच्यावर. पण मी एवढं लहान असून पण ते मला समजून घेतात, ते खूप महत्वाचं आहे. देबू दादा खूप रेअर चिडतात, मी तर नाही बघितलं. फक्त जर मिस्टेक कधी असेल तर ते रन घेताना आणि कधी रनआउट वगैरे झालं तेव्हाच त्यांचं चिडणं बघायला भेटतं, इतर वेळेस नाही. प्रथमेश, अजून एक आवर्जून प्रेक्षकांना आपण सांगूयात किस्सा. तुमचा लेदरचा प्रवास खरंच खूप छान होता. तुम्ही अंडर-14 खेळलात, अंडर-16 खेळलात. तो लेदरचा प्रवास तुमचा तुम्ही का थांबवला? लेदरचा प्रवास बघायला गेलं तर लेदर हा गेम जो आहे तो एक्सपेन्सिव्ह आहे, आणि तेव्हा ऍक्च्युली फॅमिलीचा तसा बॅकग्राऊंड नव्हता का ते आपल्याला सपोर्ट करतील. अंडर-14-16 ला सिलेक्शन होऊन देखील मी काही कारणास्तव टुर्नामेंटला नव्हतो गेलो, कारण की कसं आहे, तिथं जेव्हा जातो आपण तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये गेम असू दे, टॅलेंट असू दे, पण तिथं तुमच्याकडं किट या सगळ्या जे क्रिकेटचे इक्विपमेंट आहेत त्याच्यावर तुमची तुलना होते. जरी तुमचा गेम चांगला असेल तरी तुम्हाला कुठे ना कुठेतरी बॅकफुटला यावं लागतं. आपल्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड बघून काही गोष्टी असतात का जिथं आपल्याला थोडंफार ऍडजस्टमेंट करायला लागते. त्यामुळे 2000 मला असं वाटते 14-15चा तो पिरियड असेल, तिथून मी बॅकआउट केलं. आणि त्यानंतर मग पुन्हा माझ्यात आता ते शेवटी क्रिकेट म्हटलं आपल्या कुठं ना कुठं ते परत उभं राहतच. मग केएमसी कॉलेजला ऍडमिशन जेव्हा झालं तेव्हा पुन्हा लेदरची टीम वगैरे होती, आणि मग परत तिथपासून क्रिकेटचा हा प्रवास सुरू झाला लेदरचा. मला असं तिथं खेळलो, तिथं चांगलं खेळलो. हर्षद अल्पतराव वगैरे, ऋषी कर्णू हे सगळे त्याच टीमचे हिस्सा होते. तिथं ओपनिंग केल्याच्या नंतर सिंहगड पुणेला मंदार दळवी सर म्हणून होते, ते चांगले लेवलचे कोच आहेत, BCCI लेवलचे कोच आहेत. त्यांच्या अंडर मी सिंहगड कॉलेजला 1 वर्ष खेळलो. तिथं मला असं वाटतं भावेश सावंत माझ्यासोबत असायचा, आम्ही दोघं सोबत ट्रॅव्हल करायचो. 1 वर्ष आम्ही तिथं खेळलो. त्यानंतर मग पुन्हा लेदर क्रिकेटला स्टॉप लागला. नक्कीच लेदर क्रिकेटला स्टॉप लागला. त्यानंतर तुमचा जो पाहिला तर हा ओरमचा क्रिकेटचा जो प्रवास आहे टेनिस क्रिकेटमध्ये तो चांगल्या प्रकारे झाला. देवेंद्र, आता तुमच्याकडे आम्ही वळतोय. जी खालापूर प्रीमियर लीग जी आता नुकत्याच हंगामामध्ये झाली, तुमच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यासोबत एक तुम्हाला बेस्ट बॅटर पुरस्कार भेटला होता. कशा फिलिंग्स होत्या? तुमची टीम कोणती होती? तुमच्या पॅकर कोण होते? आणि त्यासोबत त्या टीम मध्ये खेळाडूंचा तुम्हाला कशा प्रकारे पाहिला तर सपोर्ट लाभला? नक्कीच. तर मी सुरुवात करतो ॲक्च्युली. तर जेव्हा खालापूर प्रीमियर लीग हा फॉर्मॅट किंवा ही जी टुर्नामेंट जेव्हा अनाऊन्स झाली तेव्हा मला असं कधी वाटलं नव्हतं की मी त्या टीमचा किंवा एखाद्या टीमचा कॅप्टन म्हणून खेळेन त्या टीममधून. तेव्हा मी झालो, प्रथमेश झालो आणि मग प्रतीक झाला. तर आम्ही तिघांनी डिसाईड केलं होतं की आपण ॲज अ प्लेअर म्हणून खेळू त्या ह्याच्यात. पण बॅक स्टोरी अशी आहे त्या ह्याच्यामध्ये, त्या टुर्नामेंटमध्ये, की तुषार धुमाळ सरांचा खूप मला सपोर्ट लाभला त्या ह्याच्यात, आणि त्यांच्या KPLच्या टुर्नामेंटमध्येही त्यांचा सपोर्ट असतोच मला. तर त्यांनी माझं नाव सुचवलं. आमचे जे ओनर होते बंटी काजळे आणि ऋतिक बुरुमकर, तर ह्या दोघांचा कॉम्बिनेशन होता. त्यांनी मिळून ती टीम घेतलेली. तर त्यांनी मला त्या टीमचा ॲज अ कॅप्टन म्हणून सुचवलं, आणि दोन्ही संघ मालकांनी पण, आणखी तेही मला ओळखतात ॲज अ प्लेयर, ॲज अ मित्र म्हणून. तर तिथून सुरुवात झाली. आणि जेव्हा ती टीम आम्ही बांधली तेव्हा मला नाही वाटत की दुसऱ्या टीम प्लेयर्सनी किंवा कॅप्टननी तेवढा विचार किंवा टीम डिस्कशन, टीम बिल्डिंग, कुठच्या प्लेअरला कसा घ्यायचा आणि किती पॉईंट्स ठेवायचे, तर तो सगळा डिस्कशन आम्ही कंटिन्युअस म्हणजे ऑप्शनच्या 1-2 दिवसाआधी खूप त्याचा अभ्यास करत होतो. आणि मग ती टीम बांधण्यात आली. पण एकच दुःख होता की प्रथमेश माझ्या टीममध्ये नाही येऊ शकला, कारण की प्रथमेशवर
एकतर APRS लवजी ह्या संघाने खूप जास्त बोली लावली. मी पण त्याच्या पाठी खूप बोली लावलेली आणि त्या दिगंबर मोरेनेही खूप बोली लावली. तिथं माझ्याकडं खूप कमी पॉईंट्स शिल्लक राहिलेले, त्याच्यामुळे मला प्रथमेशला गमावं लागलं. पण नशिबाने मला प्रतीक विचारे याचा छोटा भाऊ तो माझ्या तर टीममध्ये त्यातून अजून एक किस्सा असा की प्रतीक विचारे तुमच्या संघामध्ये होते. एका मॅच मध्ये एक चांगल्या प्रकारचा उत्तम असा झेल सुद्धा त्यांनी पकडला. परंतु पहिल्या मॅच मध्ये प्रतीक विचारे जेव्हा मॅच मध्ये नव्हते, प्लेइंग 11 मध्ये नव्हते, तरी सुद्धा दुसऱ्या मॅच मध्ये ते खेळले, चांगली इनिंग खेळले. काय म्हणाल पहिल्या मॅच मध्ये त्यांना बसवण्यामागचं कारण काय होतं? तर प्रतीक विचारे हा एक मास्टर माइंड प्लेअर आहे ॲक्च्युली. जसा तो फुटबॉलमध्ये त्याची खेळी करतो, पोझिशन्स लावतो, त्याच प्रकारे त्याने आता ज्या कमी काळामध्ये त्याने जे क्रिकेट ग्रास्प केले ते खूप म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्या गोष्टीला. तर विषय असा झाला की पहिल्या मॅचमध्ये आम्ही DJ निकिन म्हणून जो संघ होता गौरव घोसाळकर यांचा, त्यांच्या अगेन्स्टमध्ये आम्ही पहिली बॅटिंग केली आणि आमचे काहीतरी 82 रन झाले. त्यात मी काहीतरी 40+ रन्स केले. तर कारण की प्रतीक हा आमचा फिनिशर प्लेअर आहे आणि तो फॉर्मॅट असा होता की तुमचा 13चा का 14चा स्क्वॉड होता आणि तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये एकतरी खेळाडू खेळवायचाच आहे. तर ॲक्च्युली प्रतीक विचारे मला बोलला की देऊ दादा, आता स्कोअर तर झाला आहे आणि माझी बॅटिंग पण नाही आली, तर मी काम करतो, मी बाहेर बसतो, आपले जे दुसरे प्लेयर आहेत त्यांना संधी मिळू दे, बॉलर घेऊन खेळा तुम्ही. तर म्हणून मग प्रतीकनी तो एक चांगला डिसिजन घेतला आणि मग त्यामुळं मग त्याला पहिली मॅच आम्ही ॲज अ 12th मॅन म्हणून बसलो. त्यासोबत त्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला मिळालं बेस्ट बॅटरचं पारितोषिक. कशा भावना घरच्यांच्या होत्या? ॲक्च्युली भावना तर खूप चांगल्या होत्या आणि परत मी बॅटिंग चांगलीच झाली ॲक्च्युली अख्ख्या टुर्नामेंटमध्ये. आणि प्रथमेशही त्याची टीम हारल्यानंतरही प्रथमेश माझ्यासोबत, माझी अख्खी टीम माझ्यासोबत होती सतत 2-3 दिवस मॅच बघायला आणि सपोर्ट करायला. पण जो अविस्मरणीय क्षण जो होता माझ्यासाठी, सायकल तर माझ्या अपेक्षामध्ये नव्हतंच ॲक्च्युली की मला बेस्ट बॅट्समन भेटेल म्हणून. पण प्रथमेश आणि बाकीच्या टीम मेंबर्स लोकांनी ते ढोल ताशे मागवले, आमची रॅली झाली आणि म्हणजे घरच्यांनाही ते काहीतरी नवीन असं दिसून आलं. तर प्राऊड फिलिंग होती ती अख्ख्या सहकार नगर संघासाठी आणि घरच्यांसाठी आणि मित्रपरिवारासाठी. नक्कीच. प्लेअर ऑफ दी सिरीज काही बाईक भेटते, काही कलर TV भेटतो, काही फ्रीज भेटतो. इथे बेस्ट बॅटर म्हणून जी भेटलेली सायकल होती त्यांच्यासाठी लाख मोलाची होती. प्रथमेश, असे कोणते इनिंग आहेत की तुम्ही त्या ग्राउंडवर असेल किंवा टुर्नामेंटमध्ये 50 धावा जमवल्यात? हो, अशा बऱ्याच इनिंग आहेत. DP रोडला एक इनिंग होती, तिकडे 50+ रनाची बॅटिंग झालेली. त्यानंतर आवर्जून सांगाल करसुंडीला मॅन ऑफ द सिरीज भेटली होती. तेव्हा शेकिन चिंचोले अगेन्स्ट माझी फर्स्ट 50 म्हणजे टेनिस क्रिकेटमधली पहिली 50 आली. तिथपासून 50 रन्सच्या माझ्या बोर्डवर यायला लागला. पण तिथं ॲक्च्युली बॅटिंग आणि बॉलिंग हे दोन्ही अप्रतिम चालू होती. पॉवर प्लेच्या वर मी करत होतो आणि शेकिन चिंचोलीला अगोदरच्या टुर्नामेंटमध्ये आम्ही हारलो होतो. मला असं वाटते दिगंबर मोरे पाठी किपिंग करत होता आणि तो बोलला पण, त्याचे वर्ड्स होते का बदला घ्यावा पण असं नाही घ्यावा. आम्ही नोट आउट दोघांनी जवळजवळ 78 रन्स 80च्या जवळपास रन कुठलेले मारले होते आणि त्यामध्ये मला असं वाटते 14-15 बॉलमध्ये माझे 50 झाले होते आणि देबुदा पण तिकडे 20+ रन. तिकडे मी बेस्ट बॅट्समन घेतलेला नाही, याला बेस्ट सिरीज. म्हणजे सर्व पारितोषिक तुम्हालाच भेटले. तुमच्या देवेंद्र कोणत्या अशा टुर्नामेंटमध्ये 50 धावा? तर एक तर आत्ता जी रिसेंट खोपोली प्रीमियर लीग झाली ती तुषार धुमाळ सरांची, तिथे मी 50 धावा बनवलेल्या 14 बॉल्समध्ये. आणि नंतर घोडविलीमध्ये जी याच वर्षी जी डे टुर्नामेंट झाली तिथेही महड टीमसोबत आपले जे जयेश पाटील आहेत त्यांच्या टीम अगेन्स्ट मी 12 बॉलमध्ये 52 रन केले. असे अजून आहेत 40च्या घरातले खूप सारे इनिंग्स आहेत, पण 50 हे 2 इम्पॉर्टंट. जर संधी आली तुम्हाला की 6 बॉल 6 षटकार मारायचे आणि एक संधी अशी असेल की 6 बॉल 6 विकेट घ्यायचे, पहिली प्रेफरन्स काय असेल? फक्त एकच चूज करा. आमच्या टीममधून? हा, तुमच्या टीममधून. आमच्या टीममधून जर विकेट जर घ्यायचं झालं तर ती मीच टाकेन
आणि जर 6 बॉलला जर 6 षटकार मारायचे तर मग प्रतीक विचार आहे. तसं नाही, मी प्रश्न काय विचारला, जर तुम्हाला 6 बॉल 6 विकेट घ्यायचे किंवा 6 बॉल 6 सिक्स मारायचे, तुम्ही काय चूज कराल? विकेट घेणं चूज कराल की षटकार 6 बॉल 6 मारणं ते चूज कराल? ॲक्च्युली मला वाटतं की हा उत्तर सिच्युएशनवर डिपेंड करेल, पण 6 बॉल 6 षटकार मारणं ॲक्च्युली मला असं वाटतं इझी राहील. इझी राहील म्हणजे ते तुम्ही करू शकतो कारण की याच्या आधी पण मी एक ओव्हरमध्ये 4 षटकार 5 षटकार मारलेले आहेत. तर 50 धावा जमवल्यानंतर प्रेक्षकांमधून नक्कीच वाहवा तर होत असते, बरोबर आहे. असे स्पॉन्सर्स येतात का त्या टायमाला की तुमच्या खेळीवर बक्षीस लावतात? असं कोणते स्पॉन्सर्स आठवत आहेत तुम्हाला की तुम्ही चांगल्या प्रकारे बॅटिंग केली आणि त्या स्पॉन्सरने पाहिलं तर तुम्हाला बक्षीस रुपये बऱ्यापैकी अशी वर्षाव केलाय? असा तर प्रसंग काही आठवत नाहीये, पण अप्रिसिएशन खूप मिळालंय. पैशांच्या बाबतीत तर असं कधी काही घडलं नाहीये, पण जे आपले ओळखीतले जे आहेत क्रिकेटर्स किंवा ऑपोजिट संघातले जे असतात ग्राउंडवर, त्यांनी लावले 500-1000 रुपये असे लावत. प्रथमेश, आपण मगाशी विचारलं की तुमची गोलंदाजी, त्याचं उत्तर देवेंद्र यांनी दिलं. प्रथमेश, तुम्ही क्रिकेट खेळता पाहिलं तर तुम्ही प्रामुख्याने उल्लेख केला डीपी रोडचं मैदान, केएमसी कॉलेजचं जे मैदान जिथे रबरच्या टुर्नामेंट होत असतात, तिथे पाहिलं तर बऱ्याच लेदरच्या टुर्नामेंट होत असतात. तुम्हाला खेळण्यासाठी कोणतं ग्राउंड अवेलेबल आहे? सध्या तर आमच्या सहकारनगरमध्ये बघायला गेलं तर कुठलंच ग्राउंड आम्हाला खेळण्यासाठी म्हणजे प्रॅक्टिससाठी अवेलेबल नाही. त्यासाठी खदानी म्हणून जे आहे मोगलवाडीचं, त्यांचं टीमचा आम्हाला खूप पाठिंबा लागला आहे. अमित दादा असेल, राजा दादा असेल, त्यांच्या संघाने ॲक्च्युली आम्हाला सांभाळून घेतले या 2-3 वर्षात, कारण की आम्हाला प्रॅक्टिससाठी तेच एक ग्राउंड आहे. त्यांनी कधीच आम्हाला म्हणजे असं तुम्ही प्रॅक्टिसला येऊ नका वगैरे नाही, म्हणून आमची तिथे एक चांगली प्रॅक्टिस होते आणि जनता जो आहे तो कॉमन आहे, तिथे आम्ही जाऊन प्रॅक्टिस करतो. पण आमची खंत आहे का आम्हाला सध्याच्या कंडिशनला ग्राउंड अवेलेबल नाही. त्यासाठी मी सीके मिसर जे तुम्ही आता तिथे थांबला होता, तिथले जे कुलदीप चव्हाण आणि निकेत चव्हाण, कुलदीप सर, कुलदीप सर, राईट, त्यांचं जे क्लासेस असतात त्यांनी आम्हाला इथं लास्ट इयर थोडं जागा दिली या साईडला, तिथे आम्ही एक नेट प्रॅक्टिस म्हणून केली. तर त्यांचं एक आमच्यावर तेवढं खूप म्हणजे मोलाचं आहे, म्हणजे ऍक्च्युली दुसरीकडे जाण्यापेक्षा जवळच्या जवळ आम्हाला तिथं प्रॅक्टिस करायला भेटतं. तर त्या दादाने आम्हाला मदत केली, ते एक आम्हाला चांगले. पण तसं बघायला गेलं ऍज अ क्रिकेटच्या दृष्टिकोनातून सहकारनगरसाठी अजूनपर्यंत ग्राउंड अवेलेबल नाही. साहजिकच येत्या काही दिवसामध्ये पाहिलं तर खोपोलीमध्ये नक्कीच चांगल्या प्रकारचं क्रिकेटचं संकुल उभं राहील, कारण की येत्या पाहिलं तर दिवाळीनंतर आपले नगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आहेत. नक्कीच आपले येणारे जे नगरसेवक आहेत चांगला विचार घेऊन येतील, त्याचसोबत आपल्याला या खोपोलीमध्ये एक चांगल्या प्रकारचं संकुल उभं करून देतील आणि त्याचप्रमाणे सहकार नगर संघाला सुद्धा खेळण्यासाठी एक संकुल उभं राहील याची नक्कीच मी इच्छा व्यक्त करतो. त्यासोबत प्रथमेश, आता आपण बऱ्यापैकी क्रिकेटची चर्चा केल्या, तुमच्या बॅटिंगच्या तुमच्या गोलंदाजीची चर्चा केल्या. त्यासोबत जर पाहिलं तर तुम्ही क्रिकेट खेळताना तुमची जी CI11 सहकार नगर संघ जातो, असं कोणतं तुमचं लकी मैदान आहे का की त्या मैदानामध्ये खेळताना CI11 सहकार नगर संघाचा खेळ नेहमी चांगला होत असतो? ते गोडवलीचं मैदान, ते मैदानामध्ये आम्ही रेअर हारतो आणि त्या मैदानापासून जो आमचा लक चालू झालाय तो अजूनपर्यंत त्या मैदानाने आम्हाला भरपूर वेळा साथ दिलेली आहे आणि तिथूनच ऍक्च्युली नावारूपाला जे पीक भेटला जो त्या मैदानापासून भेटला आणि तिथं आमची स्टार्टिंगची एंट्री तर मोस्टली तिथं असते, म्हणजे घोडवलीच्या मैदानामध्ये. घोडवलीमध्ये आणि ते जे मैदान आहे ना तिथं ऍक्च्युली म्हणजे खेळायला पण तेवढंच चांगलं वाटतं. पूर्ण ओपन मैदान आहे, बॉल चांगला ट्रॅव्हल होतो आणि ते खरंच चांगलं मैदान आहे. ते आमच्या टीम साठी खूप लकी मैदान आहे, आम्ही तर समजतो. नक्कीच आपण या 2 खेळाडूंना आपल्या सोबत इथे पॉडकास्ट मध्ये बोलवलंय, देवेंद्र उर्फ डेबू आणि त्याचबरोबर प्रथमेश. आता यांच्यासोबत आपण एक छोटासा सेगमेंट चालू करतोय या प्रोग्राम मधील रॅपिड फायरचा सेगमेंट. दोन्ही एकमेकांसोबत बऱ्याच क्रिकेट खेळताय, परंतु एकमेकांच्या या क्रिकेट मधल्या आवडी निवडी माहिती आहेत की नाही माहिती आहेत हे मला पाहायचंय. देवेंद्र, सुरुवात करूयात. प्रथमेशचा या संपूर्ण टेनिस विश्वामधील, मग ग्रामीण असो की तालुका असू दे, सर्वात आवडता बॅटर खेळाडू कोण? एवढ्या तर गोष्टी माहिती हव्यात. ओपन मध्ये ते त्याला कृष्ण सातपुते आवडतो.
सरलेजन कृष्णा त्यांचा सत्रे. bowler प्रथमेश बरोबर आहे. हो बरोबर. आणि गोलंदाजीमध्ये विश्वजित ठाकूर. विश्वेश ठाकूर मोठ्या. देवेंद्रला कोणते बॅट्समन आवडतात? ते ऍक्च्युली मेरिटवर त्यांना खेळणारा आवडतो सुमित ढेकळे सरांचा. सुमित ढेकले हा. लेफ्टी बॅटर. Lefty batter. आणि आवडते डेब्यू यांचे गोलंदाज कोण? त्यांचा गोलंदाज बघायला गेलं तर विजय पावले सर. नक्की विजय पावले. नक्कीच नाही. आज कारण पाहिलं की तर त्यांचं विजय पावले success- सुद्धा 40+ आहे. देवेंद्र तुम्ही सुद्धा पाहिलं तर 40+ आहात. तोच फिटनेस त्यांचा सुद्धा, तोच फिटनेस तुमचा सुद्धा. त्याचसोबत आता जर आपण प्रथमेश पुन्हा तुम्हाला विचारूया, तुमचा या संपूर्ण टेनिस विश्वामधला ओपनचा आवडता संघ कोणता? ओपनचा आवडता संघ बघायला गेला तर बालाजी इलेव्हन. बालाजी इलेव्हन राजकोट हा. म्हणजे सुमित ढेकले यांचा संघ. तुमचा ओपनचा आवडता संघ कोणता? माझा पण ऍक्च्युली तोच आहे, पण मी दुसरं सांगेन तो म्हणजे आपल्या फायटर जेट डिंगडॉंग संघ. डिंगडॉंग. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर डिंगडॉंग संघाची एंट्री असते. त्यांच्या ऑपोजिट बालाजी इलेव्हन संघ बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे यांची लढत होत असते. या खालापूर ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वात आवडता तुम्हाला बॅटर कोण आहे? कल्पेश जाधव. कल्पेश जाधव, चिंचोली शेखी. देवेंद्र तुमचा कोण आवडता सर्वात जास्त बॅटर आहे? माझं जर बघायला गेलं तर मला एकूच आवडतो, कारण की एकू मेरिटवर खेळतो म्हणून तो माझा आवडता बॅट्समन. संजय सोलंकी. या खालापूर तालुक्यामधला आवडीचा गोलंदाज कोण? कुणाल कदम. कुणाल कदम शिरवली. इथं नाव घेणार. तुमचा आवडीचा खालापूर तालुक्यामधला बॅटर कल्पेश सांगितलं. आवडीचा गोलंदाज कोण? गोलंदाज सध्याच्या कंडिशनला रुपेश म्हात्रे. रुपेश म्हात्रे. मला दोघांनीही मिक्स करून सांगा, सिया इलेव्हन जो तुमचा संघ आहे तो संघ सोडला तर खालापूर मधील तुमच्या आवडीचे 4 संघ कोणते आहेत? वीरेश्वर वर्षी विश्वेश्वरची कोपोली. आणि नंतर पटकन 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 पटकन. बहुतेक तुम्हाला सिया इलेव्हन सोडून जास्त संघ आवडत नसावेत. रायव्हलरी असते प्रत्येक ठिकाणी क्रिकेटची. काटरंगचा पण एक संघ चांगला आहे. काटरंगचा संघ. काटरंगचा पण एक संघ चांगला आहे. नक्कीच काटरंगचा आणि त्याचबरोबर मोगलवाडी. वीरेश्वर मोगलवाडी कोपोली, संघामध्ये मोगलवाडी संघ. आपण खूप साऱ्या गप्पा गेल्या. तुमच्या आवडी निवडी आता आम्हाला विचारायचे आहेत. देवेंद्र, जिमला जाणं आवडेल की घरात आरामशीर झोपणं आवडेल? जिमला जाणं आवडेल. तुम्हाला काय? जिंकला. चांगल्या प्रकारे जिम दोघांची चालू आहे, अशीच ठेवावी. क्रिकेटसाठी खूप महत्वाची आहे. फॅमिलीला टाइम देणं जास्त देवेंद्र महत्वाचं आहे की त्याचसोबत क्रिकेटच्या मैदानावर जाऊन जेव्हा जर प्रथमेशचा फोन आला की प्रथमेशने सांगितलं डेबू दादा क्रिकेट खेळायला यायचंय, परंतु तिकडून मुलीने आवाज दिला पप्पा माझ्यासोबत जरा बसा, काय नक्की तुम्ही प्रेफर कराल? ॲक्च्युली मी दोन्ही माझ्या ज्या आहेत ॲक्टिव्हिटीज तर मी बॅलन्स करतो व्यवस्थित. कारण की आता सध्याला मी गेली 5 वर्ष वर्क फ्रॉम होम करतोय, त्याच्यामुळं मला मॅक्झिमम टाईम माझ्या फॅमिलीला देता येतं आणि माझ्या फॅमिलीचा भरपूर सपोर्ट राहिला आहे माझ्या पाठीशी. त्यामुळं मला आजच्या ह्या डेटमध्ये पण मला क्रिकेट खेळायला चांगलं सपोर्ट भेटतो. नाईटला काम करतात आणि मग सकाळी डेला क्रिकेट वगैरे खेळतात. म्हणजे नाईटला मॅच करून सकाळी नाईट शिफ्ट असते. कंटिन्यू नाईट शिफ्ट असते. 17-18 वर्ष मी नाईट शिफ्टच करत आलोय. जर तर मी कसं आहे की म्हणून मी जेव्हा कधी डे टुर्नामेंट असतो मी आयोजकांना एकच माझी विनंती असते की पहिली मॅच लावून टाका. कारण की पहिली मॅच जर समजा 10ला सुरू झाली, माझी शिफ्टच 6:30-7ला संपते माझी. माझ्याकडे जो 3 तासचा जो काळ असतो तो त्यात मी जरी झोपलो किंवा झोप नाही आली तर ॲक्च्युली, आणि कारण की मी माझ्या संघाचा ओपनर बॅट्समन प्लस ओपनर बॉलर आहे, तर बॉडी तेवढी ओपन अप नाही होत. बरोबर. आणि मग परफॉर्मन्स पण नाही होत. आणि कारण की संघात फक्त 2-3च असे जे आहेत खेळाडू, मी झालो, प्रथमेश झालो. कारण की मग मी आऊट झालो तर मग हा थोडासा प्रेशरमध्ये येतो. हा आऊट झाला तर मी प्रेशरमध्ये, त्या कारणास्तव थोडंसं. प्रथमेश, या तालुका हाफ मध्ये असेल किंवा या ग्रामीण क्रिकेटमध्ये असेल, संजय सोलंकीचं नाव घ्यायचं नाही ह्या मी प्रश्नामध्ये उत्तरमध्ये, त्याचबरोबर देवेंद्रचं नाव घ्यायचं नाही. या संपूर्ण पाहिलं तर खालापूर तालुक्यामध्ये आवडीचा कॅप्टन कोण तुमचा? आवडीचा कॅप्टन सध्याच्या कंडिशनला रोहित पाडगे पण एक चांगला नेतृत्व करतो. रोहित पाडगे, सावळेची रंगमशीन. देवेंद्र, तुम्हाला कोणता कॅप्टन पाहिलं तर या संपूर्ण तालुक्यामध्ये बऱ्यापैकी भारावून गेलाय?
मला ॲक्च्युली रुपेश म्हात्रे खूप आवडतो ॲज अ कॅप्टन, आणि कारण की त्याच्याकडे स्ट्रॅटेजी. रुपेश म्हात्रे वीरेश्वर वर्षी खोपोलीचा गोलंदाज, तो कॅप्टन म्हणून चांगली भूमिका पार पडतो. जर तुम्हाला या खालापूर तालुक्यामध्ये टीम बनवायची आणि जर नेतृत्व द्यायचंय, संजय सोलंकी सोडून कोणाकडे नेतृत्व द्याल? जर यंग जनरेशन मध्ये बघायला गेलं तर म्हणजे जो टीमला पुढे चालू शकतो, तसं बघायला गेलं ते बरेचसे नावं आहेत, पण त्यातल्या त्यात गौरव घोसाळकर म्हणता येईल, शुभम गोडविंदे म्हणता येईल, असे आहेत. रुपेश म्हात्रे पण म्हणता येईल. खूप सारे आहेत जे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळा त्यांचा बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. तुम्हाला बॅटिंग करायला आवडेल की बॉलिंग करायला आवडेल? सध्याच्या घडीला बॉलिंग करायला आवडेल, कारण की बॉलर तुम्हाला टुर्नामेंट जिंकू शकतात, त्यामुळं माझा मेन फोकस बॉलिंगवर असतो. तर तुम्हाला काय आवडेल? मला दोन्ही चालते, बॅटिंग पण ऍक्च्युली जर बघायला गेले ना तर टेनिस क्रिकेटमध्ये बॉलरची लाईफ खूप कमी आहे. तुम्ही एक मॅच जिंकवली ना ती लक्षात नाही ठेवत, पण लोक षटकार मारले ना त्याला खूप लक्षात ठेवतात. तर ते बॉलरसाठी खूप म्हणजे ऍक्च्युली जे स्टेटमेंट आहे ना, बॉलरला जी इज्जत आहे ना ती टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी. नक्कीच ही गोष्ट अतिशय महत्वाची सांगितली की या टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजाला ज्या प्रकारे आपण विचारपूस केली पाहिजे, त्यांना जी किंमत दिली पाहिजे ती ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे भेटत नाही. आज पाहिलं तर त्या 22 यार्डच्या विकेटमध्ये गोलंदाजी करणं सोपं काम नाहीये. एवढ्या प्रकारचा रनअप घेऊन येणं, त्यानंतर फिल्डिंग मध्ये त्या आपला फिटनेस दाखवणं, आणि तरी सुद्धा जर एखादी विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन केल्यानंतर तिथे पेनल्टी लागली जाते. परंतु जर का एखादा षटकार पडला तर त्या गोलंदाजाला प्रेक्षकांकडून असेल, संघाकडून बऱ्यापैकी पाहिलं तर डिमोटिवेट केलं जातं. परंतु माझी प्रत्येकाला एकच विनंती आहे की आपल्या टेनिस विश्वामधल्या गोलंदाजाला प्रोत्साहन देण्याचं काम करा, कारण की एखादा गोलंदाज आपल्या टीमला टुर्नामेंट जिंकू शकतो, तर एखादा फलंदाज आपल्या टीमला एखादी मॅच जिंकू शकतो. परंतु गोलंदाज जर का एखाद्या टीमचे मजबूत असतील, तो संघ संपूर्ण या टेनिस विश्वावर राज्य करू शकतो. नक्कीच चांगला मुद्दा तुम्ही उचलला. खूप गप्पा गोष्टी झाल्या आपल्या, बरंच काय झालं. असा कोणता काळ आला की तुम्हाला असं वाटलं की CI11 संघामधून मी खेळतोय, परंतु त्या संघामध्ये मला सुद्धा एक फायनान्शियल कॉन्ट्रीब्युट करावं, कारण की तुमचा संघ कॉन्ट्रीब्युट करताना देवेंद्र करताय, असा कोणता क्षण आला तुमच्या टीम मध्ये? तसं क्षण म्हणजे कॉन्ट्रीब्युशन असते, जसं जेवढं पॉसिबल होईल तेवढं तर आम्ही सगळे करतो ज्याच्या परीने, पण सर्वात जास्त मला असं वाटतं कॉन्ट्रीब्युशन असेल ते देवेंद्र सरांचंच असतं. किती बर्डन पडतो तुम्हाला? जर कुठं पोहोचायचंय तर पैशांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे, आणि जर तुम्हाला टीम एक लॉंग टर्मसाठी जर चालवायची असेल तर पैसे मॅटर नाही करत, मला तरी असंच. देवेंद्र यांच्या पाहिलं तर नसामध्ये क्रिकेट आहे, कारण की मी त्या टीम मध्ये खेळतोय, त्या टीमची स्पॉन्सरशिप मला करायची आणि त्या टीम कडून चांगला खेळ करून घेणं हे देवेंद्र यांनी चांगल्या प्रकारे आतापर्यंत पाहिलं तर करून घेतलंय. देवेंद्र, प्रत्येकाला मी एकच गोष्ट विचारली, तुमच्या आवडीची बॅट कोणती? प्रत्येकासाठी एक लकी बॅट असते, अशी तुम्ही कोणती लकी बॅट वापरता, कोणत्या ब्रँडची? माझ्याकडे सध्या तरी नाहीये, पण साई स्पोर्ट्सची बॅट मी वापरतो, आणि त्या बॅटीने मी भरपूर रन्स केले. साई स्पोर्ट्स म्हणजे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा सांगा तुम्ही. साई स्पोर्ट्स आपली पुण्या साईडची तळेगाव एरियातली एक आपले साई सरांची ती एक हे ब्रँड आहे, तर साई स्पोर्ट्स नावाने ती खूप प्रसिद्ध आहे. साई स्पोर्ट्स. आणि बघायला जर गेलो तर आपले पोलीस प्रतीक पाटील ओपन मध्ये खेळतात, बबलू पाटील सर, तेही साई स्पोर्ट्सची ती ब्रँड अँबॅसेडर आहे. ओके, साई स्पोर्ट्स. साई. त्यासोबत तुमचा असा कोणता ब्रँड आहे का बॅटसाठी? स्पेशली बॅट असं ब्रँड वगैरे नाहीये, पण बॅट मध्ये जास्त करून खेळताना आपल्याला कम्फर्टेबल खूप असणं गरजेचं आहे. सजीव, कारण की आपल्या या पाहिलं तर विभागामध्ये बरेच चांगल्या प्रकारच्या बॅट अवेलेबल आहेत. मग तुम्ही संजय सोलंकी यांच्याकडे गेलात तरी तुम्हाला चांगल्या प्रकारचे बॅट अवेलेबल भेटतील. तुम्ही तुषार धुमाल यांच्याकडे गेलात त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या प्रकारचे बॅट अवेलेबल भेटतील. त्यासोबत पाहिलं तर सिद्धेश दंत यांची बॅट सुद्धा खूप फेमस आहे. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड यांच्या बॅट खूप चांगल्या, संस्कार स्पोर्ट्सच्या. परंतु प्रामुख्याने आपल्या ज्या खोपोलीच्या विभागामधील जेवढे आपले जे स्पॉन्सर्स आहेत, जे बॅट स्पॉन्सर्स करतात, त्यांच्याकडे जाऊन बॅट नक्कीच तुम्ही घ्या. त्यामध्ये संजय सोलंकी आहेत, तुषार धुमाल आहेत, त्यांच्या बॅट खूप चांगल्या बॅट आहेत, वजनाने सुद्धा हलक्या आहेत
त्यासोबत बॅटिंग करताना चांगल्या प्रकारचं तुम्हाला कम्फर्टेबल बॅट आहे. प्रथमेश, कसं वाटलं ह्या संपूर्ण पाहिलं तर कार्यक्रमामध्ये? आम्हाला सुद्धा धाकधूक लागली होती की कशा प्रकारे प्रोग्राम होणार. तुम्हाला कसं वाटलं? ऍक्च्युली जेव्हा देवदादांनी मला ही गोष्ट सांगितली तर मला विश्वास नव्हता. मी 2-3 वेळा त्यांना कन्फर्मेशन केलं, खरं आहे का, म्हणजे मला असं वाटलं मस्त. मग तुम्ही प्रतीक देशमुख सोबत कॉन्टॅक्ट केला. माझा हाच पुढचा एक सांगणं होतं की मी फोन केला प्रतीक देशमुखला. प्रतीक देशमुख यांना मी फक्त हे विचारण्यासाठी फोन केला होता की तुमच्या टीमचे 2 धाकड ऑलराऊंडर खेळाडू मला माझ्या या प्रोग्राम मध्ये एपिसोडसाठी अवेलेबल भेटतील का. हे मी विचारायच्या आधीच त्यांनी प्रतीकने मला सांगितलं की आमच्या 2 खेळाडूंना तुमच्या पॉडकास्टवर येण्याची संधी भेटू शकते का. मी लगेच होकार दिला. त्यानंतर तुम्ही मला 1 ते 2 दिवसामध्ये दिलेला होकार खूप चांगला होता. देवेंद्र, कसं वाटलं आपल्याला या पॉडकास्ट मध्ये येऊन? खूपच चांगलं वाटलं आणि तुमचे आभार की आम्हाला तुम्ही या पॉडकास्टमध्ये संधी दिली. आणि वाटलं नव्हतं ॲक्च्युली म्हणजे जे 2-2.5 वर्ष आम्ही क्रिकेटला सुरुवात केली, जो आमचा स्ट्रगल होता, जे लॉसेस होते आणि बरंच काय झालं आहे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, तर खूप चांगलं वाटलं. टेनिस क्रिकेटने मला बरंच काय दिलंय. मला टेनिस क्रिकेटने पहिले खेळण्याची संधी दिली, त्यानंतर मला एक समालोचक बनवलं. आज पाहिलं तर या खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये जर कुठं ऑप्शन असेल तर मला एक समालोचक म्हणून, ऑप्शनर म्हणून मला बोलवलं जातं. मला या टेनिस क्रिकेटने दिले, या खालापूर तालुक्याने दिले. आणि आज माझी ही वेळ आहे की मला या खालापूर टेनिस क्रिकेटचे जे चेहरे आहेत ते चेहरे प्रत्येक प्रेक्षकासमोर दाखवायचे, प्रत्येक मोठमोठ्या सिनियर खेळाडूसमोर दाखवायचे. आज देवेंद्र क्षत्रिय एवढ्या प्रकारे चांगले क्रिकेट खेळतात, परंतु युट्यूबच्या माध्यमातून मला त्यांना पुढे घेऊन जायचंय. हे माझ्याकडून एक छोटंसं योगदान नक्कीच मला टेनिस विश्वासाठी जरूर द्यायचं आहे. त्यासोबत देवेंद्र, खूप चांगला एपिसोड झाला आणि तुम्ही चांगल्या प्रकारे मनमुलाव गप्पा गोष्टी केल्या. अशाच प्रकारे आपण आपल्या नवीन पिढीला सुद्धा, जे येणारे यंगस्टर खेळाडू आहेत त्यांना सुद्धा आपल्या पॉडकास्टवर घेऊन येणार. त्यामध्ये पाहिलं तर सहकार नगरची तुमची जी जोडी आणली, त्यासोबत पाहिलं तर मी साईबाबा नगरची जोडी घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर आतकरगावचा एक खेळाडू आहे, त्यासोबत पाहिलं तर 36 विभागामधील खेळाडू, वावोशी विभागामधील खेळाडू, त्यासोबत जर पाहिलं तर मला खरसुंडी या विभागामधील खेळाडूंना सुद्धा आपल्या पॉडकास्टवर घेऊन यायचंय. ते सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळतात आणि तालुक्याचं क्रिकेट त्यांना तुमच्यासारखंच खुणावतंय. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या येणाऱ्या या नवीन हंगामासाठी. ज्या प्रकारे तुम्ही मागच्या हंगामामध्ये क्रिकेट खेळत त्याच प्रकारे पुढच्या हंगामामध्ये क्रिकेट खेळा आणि CI11 सहकार नगर संघाचं नाव पाहिलं तर या खालापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा मागच्या हंगामासारखंच अव्वल दर्जाचंच नक्कीच नेऊन ठेवा. मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो की अशा प्रकारे तुम्हाला जर एपिसोड आवडत असतील तर नक्कीच आम्हाला तुम्ही मोटिवेट करत राहा. आमचा चॅनल हा फक्त या खालापूरच्या टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी बनवलाय. त्यानंतर आम्हाला जर योगायोग भेटला तर आम्ही अजून मोठमोठ्या खेळाडूंच्या मुलाखती घेण्यासाठी नक्कीच पुढे सरसावणार आहोत. परंतु सध्याच्या घडीला आपला 4था एपिसोड हा इथे आज संपुष्टात येतोय. तर तुम्हाला काही प्रेक्षकांना सूचित करायचंय का? नक्कीच आपण सर्वांनी आकाश सरांना सपोर्ट केला पाहिजे, कारण की ते आपल्या खालापूर तालुक्यातल्या क्रिकेटसाठी एक चांगलंच स्टेप फॉरवर्ड करून आले. तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्रिकेटलाही प्रोत्साहन द्या आणि सपोर्ट करा. डेबू, पाहिलं तर आपण तुमचे ग्रामीण क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळला, पण तुमचं आता काही दिवसानंतर 40+ क्रिकेट सुद्धा चालू होत आहे. 40+ आतापर्यंत कोणकोणते टुर्नामेंट खेळलात? तर मी ॲक्च्युली 2 मोठ्या टुर्नामेंट खेळलो. एक अंबरनाथला झाली गेल्या 4 का 5 महिन्याआधी झाली. तिकडे मी नाझिम गुल्ली, सिब्बान, समर्थ कडू या अशा मोठमोठ्या प्लेअर लोकांसोबत खेळलो अंबरनाथला. म्हणजे तुम्ही नाझिम गुल्ली, जे गुजरातचे एक चांगले गोलंदाज आहेत, समर्थ कडू जे उरणचे खूप मोठे खेळाडू आहेत, सिब्बान शेख नाशिकचे, यांच्यासोबत तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळलात 40+. कसा होता त्यांच्यासोबतचा तुमचा जो प्रवास आणि अनुभव काय मिळाला तेव्हा? खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्यांच्यासोबत. तर टीम मिटिंग्समध्ये त्यांचा गेम प्लॅन काय असतो आणि ॲज अ प्रोफेशनल म्हणून तुम्ही एखादी हारलेली किंवा इझिली जिंकलेली मॅच कशी खेळता तुम्ही, तर ते सगळं शिकायला भेटलं त्यांच्यासोबत राहून. त्यासोबत 40+ रायगडची प्रीमियर लीग होती, तिथे सुद्धा संधी तुम्हाला मिळाली, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एक चांगलं आयोजन होतं 40+चा रायगड प्रीमियर लीगमध्ये. तिकडे पण बॉलिंगचा परफॉर्मन्स चांगलाच झाला आणि बॅटिंगमध्ये एक वेळा संधी मिळाली. तिकडे जरा परफॉर्मन्स डल होता माझा, पण चांगलं आयोजन होतं तिकडे. तर त्यासोबत जर आपण पाहिलं तर येणाऱ्या हंगामामधील 40+ची टुर्नामेंट रायगड प्रीमियर लीग,
तिथे तुम्हाला संधी मिळणार आहे. आम्ही ऐकून आहोत की तुम्हाला तिथे जरूर संधी मिळेल. आशावादी आहात, कसं वाटतंय? नक्कीच आशावादी तर आहेच. आणि मला आपले खालापूरचे जे अध्यक्ष आहेत टेनिस क्रिकेटचे गणेश नाना पाटील, त्यांचा मला खूप पाठिंबा आहे आधीपासूनच आणि संजय सोलंकी यांचाही. तर येत्या रायगड प्रीमियर लीगमध्ये कदाचित धाकटी पंढरी या संघातून मला कर्णधार असा एक चान्स मिळू शकतो. नक्कीच खूप मोठमोठ्या संघासोबत तुम्ही 40+ क्रिकेट सुद्धा केला. मग त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला तर सिपान शेख नाशिकचे खेळाडू, नाझीम गुल्ली जर पाहिलं तर या टेनिस विश्वामधील फिरकीचा अप्रतिम जादूगर, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळला. समर्थ गुडवैश्वी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळला. संजय सोलंकीने तुम्हाला कशा प्रकारे पाहिलं तर या टेनिस विश्वामध्ये 40+ क्रिकेट दाखवलं? नक्कीच. आता जर मी ओपन लेवलचं जर क्रिकेट खेळतोय 40+ मध्ये, तर त्याचं श्रेय फक्त मी संजय सोलंकी या व्यक्तीला देतो. कारण की मागं आता सीझन जेव्हा संपत होता तेव्हा आम्ही पुण्याला गेलो कोथरूडला. तिकडे पण आपला महाराष्ट्र प्रीमियर लीग झाली. तर तिकडे आपले पुण्यातले एक दिग्गज प्लेयर म्हणून पप्पू रामगुडे, ते त्यांच्या अगेन्स्टमध्ये खेळलो मी. आणि गुजरातचे पण एक जिग्नेश का जयेश म्हणून एक कुठले तरी एक चांगले प्लेयर होते, त्यांच्या अगेन्स्टमध्ये खेळलो. जिग्नेश पटेल, करेक्ट. तर तिकडे मला बॉलिंगची संधी मिळालेली. आणि पहिल्या काहीतरी 4 ओव्हरमध्ये संघाचा टोटल आमच्या ऑपोजिशनमध्ये जे होते त्यांनी काहीतरी 50 रन बनवलेले 4 ओव्हरमध्ये. आणि एकूणी मला तेव्हा ती 5वी ओव्हर दिली डेथ ओव्हर. आणि मला सांगितलं की जर ही ओव्हर जरा चांगली दाबून टाक. तेव्हा मी त्या ओव्हरमध्ये फक्त एकच रन देऊन 3 विकेट काढलेल्या. आणि मला माझ्या टीममधून आणि समालोचक जे टीम होती त्यांच्याकडनं खूप मला चांगला प्रतिसाद मिळाला. नक्कीच. म्हणजे पाहिलं तर डेबू यांनी 40+ क्रिकेट सुद्धा खूप मोठमोठ्या खेळाडूंसोबत खेळलंय. आज खालापूर तालुक्यातला हा आपला पाहिलं तर खेळाडू देवेंद्र, तो पाहिलं तर खूप मोठ्या उंचीवर सुद्धा 40+ क्रिकेट खेळतो आणि भविष्यात सुद्धा तशाच प्रकारचं क्रिकेट खेळेल हीच आम्ही देबू इच्छा व्यक्त करतो. तर माझ्या तमाम प्रेक्षकांनी पाहिलं तर माझ्या मागील 4 ते 5 व्हिडिओला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. आम्ही ऍक्च्युअल मध्ये जी व्हिडिओ शूट करतोय ते आमच्याकडे कोणत्या प्रकारचा कॅमेरा सेटअप नाही, आम्ही मोबाईलमध्ये शूट करतोय. परंतु अव्वल दर्जाची क्लॅरिटी असलेले, त्याचबरोबर चांगल्या प्रकारचे जे मोबाईल अवेलेबल आहेत ते म्हणजे खोपोलीमध्ये SS मोबाईल शॉपी, जे पाहिलं तर खोपोली बाजारपेठेमध्ये आहे, आपल्या मस्जिदच्या समोर आहे. आणि त्याचे प्रोप्रायटर जयदीप देशमुख आहेत. त्यांच्याकडे चांगल्या प्रकारच्या उत्तम असे ऍक्सेसरीज आहेत. त्यामध्ये पाहिलं तर आम्हाला ट्रायपॉड स्टँड तो सुद्धा तिथे अवेलेबल भेटलाय. एक चांगल्या प्रकारचं उत्तम क्वालिटी मोबाईल, उत्तम क्वालिटी, त्याचबरोबर माईक तिथं अवेलेबल भेटलंय. तर प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतो की जर उत्तम क्वालिटी आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारच्या तुम्हाला ऑफर जर हव्या असतील तर तुम्ही जरूर भेट द्या SS मोबाईल शॉपी खोपोली ब्रांच. आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर चांगल्या प्रकारच्या ऑफर्स अवेलेबल आहेत, जरूर भेट द्या. दिवाळीचा बंपर धमाका आहे. या बंपर धमाक्यामध्ये तुम्ही सुद्धा पाहिलं तर चांगल्या प्रकारच्या तिथून वस्तू खरेदी करू शकता चांगल्या डिस्काउंट मध्ये. नक्कीच हा आपण एपिसोड समाप्त करूयात. पुढे येणाऱ्या हंगामासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि सहकार नगर हा संघ सिया 11 नावाचा तो अजूनही उंचावर जावा हीच पाहिलं तर परमेश्वरच्या चरणी प्रार्थना असेल. येणारा प्रत्येक क्षण या सिया 11 सहकार नगरसाठी चांगला जावो हीच माझी प्रार्थना असेल. धन्यवाद. हा एपिसोड आपण समाप्त करूयात.